हॅलो. आज आपण आपल्या प्री प्लेसमेंट ॲक्टिव्हिटीचं पुढचं ओपन टू ऑल सेशन घेतो, विच इज द लास्ट ओपन टू ऑल सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण 8086 आर्किटेक्चरचं इंटरनल्स कसे चालतात ते बघणार आहोत. टूलचेन काय आहे, x86ची टूलचेन कशी आहे, त्याच्या इंटरनल डिटेल्स कशा असतील. जेव्हा एखादी प्रोग्राम आपण रन करतो, मग तो मे बी C++ कुठलाही असेल, बिकॉज इंटरनली जसं आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की जेव्हा आपण प्रोग्राम रन करतो किंवा ज्याचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं, ते एक्झिक्युशन हे पूर्ण बायनरी फॉर्मॅटमध्ये असतं, कारण की आपल्या मशीनला कळणारी लँग्वेज ही बायनरीच आहे. सो दॅट लँग्वेज डझंट मॅटर, पण इंटरनली कसं एक्झिक्युशन होतं या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. इट्स खूप महत्त्वाचं आणि इट्स टू इम्पॉर्टंट सेशन, की ज्या सेशनमुळे तुम्हाला प्रोग्रॅमिंग करताना आतमध्ये काय चाललंय या गोष्टी माहिती असल्यामुळं प्रत्येक प्रोग्रॅमिंगच्या कन्सेप्टकडं बघण्याचा व्ह्यू बदलतो. या गोष्टी शिकण्याचे बरेच वेज आहेत, त्याच्यापैकी मी एक वे आत्ता फॉलो करतोय की जस्ट आपण कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. याला आपण ऑपरेटिंग सिस्टीमच्या एका फ्लोप्रमाणे पण शिकू शकतो. मी माझ्या LSPच्या बॅचला, म्हणजे लिनक्स सिस्टीम प्रोग्रॅमिंगच्या बॅचला, ऑपरेटिंग सिस्टीमची कन्सर्न, मायक्रोप्रोसेसरची डील कसं चालतं, ऑपरेटिंग सिस्टीम काय काय कामं करते, कुठल्या फेजमधनं जातं, त्याच्यामध्ये घेतो. पण आजचं आपलं हे पूर्ण डेडिकेशन हे फक्त मायक्रोप्रोसेसरच्या कन्सेप्ट शिकण्याकरता आहे. मागच्या या व्हिडिओला बघण्याच्या आधी तुम्ही मागचे 2 व्हिडिओज जे आहे की ज्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन घेतलं होतं अबाउट कॉम्प्युटर आर्किटेक्चर, कॉम्प्युटर फंडामेंटल, आणि आपण मायक्रोप्रोसेसरला हा स्टार्ट करतोय, तर ते एकदा चेक करा, सो दॅट तुमची पूर्ण लिंक लागेल आणि सगळ्या गोष्टी प्रॉपरली कळतील. आणि जर एखादी कन्सेप्ट नसेल कळली तर ती गोष्ट परत एकदा बघा, परत तुम्हाला त्या गोष्टी वाचून कळतील. इट्स टू सिम्पल. फक्त आता या गोष्टी कशा फॉर्मॅटमधनं घ्यायच्यात आणि कुठल्या वेजने या शिकायच्या ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करायला स्टार्ट करतोय. आत्तापर्यंत आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की कॉम्प्युटरचे कंपोनंट्स कुठले कुठले असतात. मी एकदा जस्ट एक क्विक रिकॅप घेतो, सो दॅट प्रत्येकाला एक फ्लो कळेल आणि मग इथून शिकवायला आपल्याला प्रॉपरली स्टार्ट करता येईल. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं कंपोनंट्स ऑफ अ कॉम्प्युटर. मग त्याच्यामध्ये मी हार्डवेअरचे कंपोनंट सांगितले होते की जेव्हा आपण कॉम्प्युटर ही टर्म यूज करतो तेव्हा कॉम्प्युटरच्या सोबत आपल्याकडं काय काय येतं. तर मग त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा शब्द यूज केला होता, दॅट इज मायक्रो कंट्रोलर. आणि मायक्रो कंट्रोलर म्हणजेच आपला CPU, की ज्याला आपण इंटेलचा प्रोसेसर आहे किंवा AMDचा प्रोसेसर आहे. तर तो एक पहिला विषय आपण शिकलो होतो, दॅट इज मायक्रो कंट्रोलर. दुसरा विषय होता तो म्हणजे इनपुट डिव्हाइसेस. तिसरा होता आउटपुट डिव्हाइस, म्हणजे एक अशी गोष्ट की जी इनपुट घेण्याकरता लागते, म्हणजे एखादी वस्तू घेण्याकरता लागते आणि देण्याकरता लागते. मग इनपुट डिव्हाइसेसमध्ये बेटर आपण घेतले होते सुरुवातीचे कीबोर्ड आणि माऊस, आणि आउटपुट डिव्हाइसेसमध्ये आपण एखादी गोष्ट देण्याकरता जी लागते तर त्याच्यामध्ये मॉनिटर आहे किंवा प्रिंटर आहे. दिस इज कॉल्ड एज आउटपुट डिव्हाइस. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं स्टोरेज डिव्हाइसेस. याचा अर्थ एखादी गोष्ट जर साठवायची असेल किंवा ठेवायची असेल तर त्याच्याकरता स्टोरेज डिव्हाइसेस लागतात. स्टोरेज डिव्हाइसमध्ये ब्रॉड कॅटेगरीमध्ये आपण 2 प्रकार कन्सिडर केले होते. त्यातला पहिला प्रकार होता प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस आणि दुसरा प्रकार होता सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस की जे डायरेक्ट मायक्रोप्रोसेसरला ॲक्सेसिबल आहेत, अशा 2 गोष्टी होत्या. फर्स्ट वन इज रॅम अँड सेकंड वन इज रॉम. रॅमचा फुल फॉर्म होता रँडम ॲक्सेस मेमरी आणि रॉमचा फुल फॉर्म होता रीड ओनली मेमरी. रॅमचे 2 प्रकार होते. त्याच्यातला पहिला प्रकार होता SRAM आणि दुसरा होता DRAM. SRAM स्टँड फॉर स्टॅटिक रॅम आणि DRAM स्टँड फॉर डायनामिक रॅम. जे आपण जनरली यूज करतो की 4GB रॅम, 8GB रॅम, तर ती डायनामिक रॅम असते, विच इज स्लो ॲज कम्पेअर्ड टू अ स्टॅटिक रॅम. आणि स्टॅटिक रॅम ही खूप लहान साईजमध्ये असते की जी आपल्या मदरबोर्डवरती इंटिग्रेटेड असते. दिस आर द 2 टाईप्स ऑफ रॅम. त्याच्यानंतर आपण रॉमवरती गेलो होतो. रॅम आणि रॉममधला एक महत्त्वाचा फरक असा होता की रॅमवरचा डेटा हा आपण एखादा पॉवर सप्लाय जर आपण बंद केला तर तो डेटा त्याच्यातनं निघून जातो, पण रॉमवरचा डेटा हा परमनंट राहतो. मग रॉमवरती वेगवेगळे प्रकार असे होते की जर तुम्हाला रॉमवरती डेटा लिहायचा असेल तर वी हॅव टू यूज द कन्सेप्ट ऑफ PROM, दॅट इज प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. जर तो डेटा इरेज करून जर आपल्याला वापरायचा असेल, दॅट इज कॉल्ड ॲज EPROM, दॅट इज इलेक्ट्रिकली म्हणण्यापेक्षा आधी आपण इरेजेबल शब्द यूज करूया. इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. मग त्याच्यामध्ये इरेज करणं म्हणजे एखादी गोष्ट लिहिलेली असेल तर ती खोडून टाकणं. मग त्याच्याकरता 2 वेज होते. तुम्ही इलेक्ट्रिकली तिला इरेज करू शकता किंवा अल्ट्राव्हायोलेट रेजने आपण तिला इरेज करू शकतो. मग त्याचे 2 वेगवेगळे प्रकार, इलेक्ट्रिकली इरेजेबल रॉम होती आणि दुसरी होती UV EPROM स्टँड फॉर अल्ट्राव्हायोलेट इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. हे होते रॉमचे प्रकार. या गोष्टी होत्या प्रायमरी स्टोरेजच्या. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं सेकंडरी स्टोरेज. सेकंडरी स्टोरेजमध्ये महत्त्वाचं स्टोरेज की जे आपल्याला आता डेफिनेटली लागणार आहे, दॅट इज हार्ड डिस्क.
की ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर होण्याचा फॉर्मॅट हा मॅग्नेटिझम आहे आणि जो डेटा आपण परमनंट स्टोअर करू शकतो दॅट इज अ सेकंडरी स्टोरेज, की ज्याला आपण हार्ड डिस्क असं म्हटलं होतं. आणि मागच्या व्हिडिओच्या एका एक्झाम्पलनुसार आपण जर दुकान आणि गोडाऊन कन्सिडर केलं तर दुकानामध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत विकण्याकरता, तर तो जो दुकानदार ज्या दुकानात ठेवणार आहे दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी स्टोरेज, आणि जे त्याला एखाद्या गोष्टीला स्टोअर करण्याकरता लागणार आहे दॅट इज कॉल्ड एज अ सेकंडरी स्टोरेज, की जे आपण गोडाऊन म्हणून कन्सिडर केलं. आपल्या केसमध्ये हार्ड डिस्क आहे. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की जे मी आत्तापर्यंत कंपोनंट्स बोललो, हे सगळे कंपोनंट्स एका ठिकाणी कुठेतरी आले पाहिजे, कारण की ह्या सगळ्यांना एकमेकांशी कम्युनिकेट करायला लागणार आहे. काही लोकांना एकमेकांची डेटा ट्रान्सफर करायला लागणार आहे, काही केसमध्ये ॲड्रेस ट्रान्सफर करायला लागणार आहे, काही केसमध्ये कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स ट्रान्सफर करायला लागणार आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी एकत्र ज्या ठिकाणी आणून ठेवल्या जातात त्याला मदरबोर्ड असं म्हणतात. मदरबोर्ड. आणि मदरबोर्ड इज अ प्रिंटेड सर्किट बोर्ड, याला PCB असं म्हणतात, की ज्याच्यावरती या सगळ्या गोष्टी एकत्र आणून ठेवल्या जातात. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तसंच दिस इज द मदरबोर्ड, की ज्या मदरबोर्डवरती ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आणून ठेवल्या जातात. आणि मदरबोर्डला जर आपण बॅक साईडने बघितलं तर याच्यावरती कळतं की व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ PCB, प्रिंटेड सर्किट बोर्ड का म्हणतात, आणि याच्यातल्या इंटरनल गोष्टी आपल्याला शिकता येतात. आपण आजच्या सेशनमध्ये याच एका मायक्रो प्रोसेसरबद्दल, मदरबोर्ड नाही, आपण मायक्रो प्रोसेसरबद्दल डिस्कस करणार आहोत. आणि तो मायक्रो प्रोसेसर हा 16 बिट मायक्रो प्रोसेसर आहे, की ज्याच्या आपल्याला इंटरनल समजून घ्यायचे, की मायक्रो प्रोसेसर ॲक्च्युअल काम काय करतो आणि कुठल्या पद्धतीने यांची कामं चालतात हे आपल्याला शिकायचं आहे. हे एकदा शिकलं की मग नंतर आपण प्रोग्राम जेव्हा आपण लिहू तेव्हा प्रोग्रामच्या आतमधल्या गोष्टी आपल्याला मायक्रो प्रोसेसर लेवलला कशा चालतात हे प्रॉपर कळणार आहे. मला असं वाटतं दिस इज द बॅकग्राऊंड, की जी आपल्याला आत्तापर्यंत माहिती पाहिजे होती. त्याच्यानंतर सेकंड स्टेप अशी होती की आपल्याला या कंपोनंट्सचा अंदाज आल्यावरती आपलं असं ठरलं होतं की कॉम्प्युटरकडनं काम करून घ्यायचं आहे, पण कॉम्प्युटरला कळणारी भाषा ही फक्त बायनरी होती. पण ॲज अ ह्युमन बिंग आपण बायनरीमध्ये कुठलीही गोष्ट कम्युनिकेट न करता आपण प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतो. मग प्रोग्रामिंग लँग्वेजेसपैकी मग आपण नावं बघितली होती की आपण C++, जावा, PHP, पायथन, रुबी, हॅस्केल, गोलॅंग अशा वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत की ज्या आपण शिकतो. पण आता या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा महत्त्वाचा इश्यू असा आहे की आपण ज्या लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहिणार आहोत, काही क्षणाकरता आपण कन्सिडर करूयात की जर मी C लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहिणार असेल तर Cमध्ये लिहिलेला प्रोग्राम माझ्या मशीनला कळणार नाही आहे, बिकॉज मशीन ऑनली अंडरस्टँड अ बायनरी दॅट इज 1-0. पण मग प्रॉब्लेम असा आहे की आपण बायनरीमध्ये लिहू शकत नाही. मग त्याच्यामध्ये आपण एक कन्सेप्ट अशी शिकलो होतो की आपण आपल्याला जी कळते त्या भाषेमध्ये प्रोग्राम लिहूया. इंटरनली तो प्रोग्राम कन्व्हर्ट करून आपल्याला बायनरीपर्यंत पोहोचवून देण्याकरता एक कन्सेप्ट आपण शिकलो होतो, ज्या कन्सेप्टचं नाव होतं टूल चेन. मग टूल चेन या शब्दाचा अर्थ असा होता की ज्याच्यामध्ये प्रत्येक टूल हा इंटरकनेक्टेड होता आणि प्रत्येक टूलचं आउटपुट म्हणजे त्याचं जे देणं होतं हे पुढच्या टूलला ॲज अ इनपुट म्हणून वापरलं होतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ टूल चेन. आता ही जी टूल चेन आहे ही जनरल आपण जर कन्सिडर केलं तर आपण एखाद्या नॉर्मल घरातल्या एक्झाम्पलला जर कन्सिडर केलं तर आपण समजा आपण घरामध्ये दूध आणलं, मग ते गाईचं म्हशीचं आपण दूध आणलं आणि ते दूध आणल्यावरती त्या दुधाचं जर आपल्याला तूप तयार करायचं असेल, तर तूप तयार करण्याकरता आपण जी प्रोसिजर फॉलो करतो की आपण समजा दूध तापवलं, त्या दुधाची साय काढली, मग त्या साईला साठवलं, मग तिला परत गरम केलं, मग त्याच्यापासून लोणी तयार झालं, मग त्याच्यापासून मग आपण एक स्टेप पुढं गेल्यावरती फायनली आपल्याला काय तयार करून मिळतं, साजूक तूप तयार करून मिळतं. दॅट इज ऑल्सो टूल चेन. आता याला आपण टूल चेन कसं कन्सिडर करतो की आपण ज्या ज्या प्रोसिजर्स फॉलो केल्या तूप तयार करण्याकरता, त्याच्यातल्या प्रत्येक प्रोसिजरमधनं जे आउटपुट निघालं ते आपण पुढच्या प्रोसिजरला पास केलं. दॅट इज कॉल्ड ॲज जस्ट अ टूल चेन. मग तेव्हा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला उदाहरण दिलं होतं, दॅट इज एक आपण शुगर केन म्हणजे आपण जर ऊस खरेदी केला तर त्या ऊसापासून जर आपण साखर तयार करायची असेल तर ती साखर तयार करण्याकरता जी प्रोसिजर फॉलो केली जाते त्या प्रोसिजरला सुद्धा आपण टूल चेन म्हणून कन्सिडर करू शकतो. आता ॲज अ प्रोग्रॅमर म्हणून आपल्याला टूल चेन माहिती असण्याकरता त्या टूल चेनमधल्या प्रत्येक गोष्टीचे आपल्याला कंपोनंट्स माहिती पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. कंपोनंट्स माहिती पाहिजे. कंपोनंट्स म्हणजे टूल्स माहिती पाहिजे. मग याच्यामध्ये आपण काही टूल्स बोललो होतो की जे टूल एकदा पटकन रिकॅप करूयात सो दॅट प्रत्येकाला या गोष्टी आठवतील आणि आपल्याला पुढे जाण्याकरता जो बेस लागणार आहे तो बेस एकदा सेट होईल. पहिला विषय असा होता की ॲज अ प्रोग्रॅमर आपण आपला लॅपटॉप उघडला, आपला डेस्कटॉप उघडला, त्याच्यावरती लिहिण्याकरता लागणारं एक सॉफ्टवेअर ओपन केलं, दॅट इज एडिटर. दिस इज टू सिम्पल. मी आता जे असे वर्ड्स यूज करणार आहे जे वर्ड्स प्रत्येकाला कळतील असा त्यातला फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये असंही होऊ शकतं की एखाद्याला सगळं माहिती असेल तर त्याला वाटेल की अरे हे तर सोपं आहे, पण एक्सपेक्टेड असं आहे की जर ॲज अ शिक्षक म्हणून मी जर सगळ्यांना टार्गेट करू शकलो तर त्याचा बेनिफिट्स हा प्रत्येकापर्यंत पोहोचू शकतो. मग मे बी काही लोकांना याच्यामध्ये रिपिटेशन्स वाटतील, काही लोकांना याच्यामध्ये स्लो वाटेल, पण आपलं पहिलं टार्गेट आहे की मी नेहमी माझ्या 11 वर्षाच्या मागच्या एज्युकेशनल एक्सपिरियन्समध्ये आपण सुरुवात जर हळूहळू केली आणि जर आपण प्रत्येकाला सोबत घेऊन गेलो तर नंतर आपण एक पेस मेंटेन करू शकतो, नंतर आपण एक स्पीड
स्पीड मेंटेन करू शकतो. पण जर सुरुवातीलाच आपण असं केलं की एकदम स्पीडमध्ये जर गोष्टी घेतल्या, तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि ॲज अ शिक्षक म्हणून जेव्हा आपण शिकवतो, तेव्हा माझ्या बाबतीत असं आहे की जेव्हा आपण स्टुडंट म्हणून एखाद्या शिक्षकाकडनं शिकत होतो, तेव्हा जर एखादी शिक्षक काही ॲझम्पशन्स ठेवत असेल, की हे तर तुम्हाला माहितीच असेल, हे तुम्ही शिकलाच असाल, तर तेव्हा असं होतं, की मी माझ्यातला प्रॉब्लेम सांगतोय. तेव्हा असं होतं, की बेसिक नॉलेज असलेला किंवा नॉलेज नसलेला स्टुडंट म्हणून आपल्याला असं वाटतं, की अरे, आम्हाला नाही माहिती आहे हे. आम्ही कधी केलंच नव्हतं. मग ते आपण ज्यांना बॅक बेंचर्स किंवा फ्रंट बेंचर्स सुद्धा असे की ज्यांना कळत तर काही नाही, पण पुढं बसतात. अशा लोकांच्या केसमध्ये प्रॉब्लेम होतो आणि हे अझम्पशन नंतर एका अशा स्टेजला आपल्याला घेऊन जातं, की जाऊ दे काही कळतच नाहीये, आपण जायलाच नको. आणि म्हणून अशा गोष्टी होऊ नये म्हणून माझी नेहमी इच्छा अशी असते, की आपण कोणालाही गृहीत न धरता किंवा कुठलंही अझम्पशन न करता कोणालाही काहीही माहिती नाही या फॉर्मॅटमधनं शिकवणं. आणि हा मला असं वाटतं प्रत्येक शिक्षकाचा वेगवेगळा पॅटर्न असतो आणि हा मला असं वाटतं मार्व्हलसचा हा पॅटर्न आहे. आणि मी आमच्या क्लासमध्ये नेहमी आम्ही गमतीत बोलतो, की आमचा हा पॅटर्नच वेगळा आहे आणि या पॅटर्नने आपण चालतो सो दॅट या पॅटर्नचं नुकसान नाही आहे, पण या गोष्टीचा फायदा असा आहे, की आपल्याला रिपिटेशन्समुळे एखाद्या गोष्टीला खूप बेसिकपर्यंत शिकल्यामुळं प्रत्येक गोष्ट समजणं हा त्यातला मोठा फायदा आहे. लेट्स बॅक टू अवर पॉइंट. आपला विषय असा चालला होता, की आपण टूल चेनबद्दल बोलणार आहोत आणि टूल चेनमधल्या वेगवेगळ्या कंपोनंट्सबद्दल बोलणार आहोत. तर त्याच्यातला पहिला कंपोनंट होता, की जो आपण टूल चेनमधनं शिकत होतो, दॅट इज एडिटर. एडिटरबद्दल मी तुम्हाला आता सांगत होतो, की आपण एडिटर जर ओपन केला, तर त्याच्यावरती आपण इनपुट डिव्हाइसेसचा वापर करून इनपुट देऊ शकतो. मग इनपुट डिव्हाइसेसचा वापर म्हणजे आता याच्यात मला काय एक्सपेक्टेड होतं, की आपण कीबोर्डवरनं कीज प्रेस करून आपण आपल्या एडिटरवरती आपल्याला जे पाहिजे ते लिहू शकतो. आता एडिटर हा शब्द ज्यांना जड जात असेल त्यांच्याकरता एकदम सोपी गोष्ट. आपण नोटपॅड उघडला, नोटपॅडवरती आपण काहीतरी टाईप केलं. आपण वर्डपॅड उघडलं. जर तुम्ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम यूज करत असाल तर आपण जी एडिट उघडलं किंवा के राईट उघडलं किंवा तुम्ही व्ही एडिटर यूज केला. आपण जर मॅकवरती असेल तर आपण पेजेस वापरले. याचा अर्थ हे सगळे काय होते, एडिटर्स होते. यांचं काम एवढंच आहे की जो युजर इनपुट डिव्हाइसेसवरनं जे देईल ते त्याला स्क्रीनवरती दाखवावं आणि त्याला जर वाटलं की ते बदलायचं म्हणजे एडिट करायचं आहे तर त्याला ते एडिट करू द्यावं. मग आपल्या आत्ताच्या केसमध्ये आपण असं कन्सिडर करूया की जर मी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवरती असेल तर मी जी एडिट नावाचा एडिटर आता यूज करायला स्टार्ट केला. दिस इज द फर्स्ट स्टेप. आता जी एडिट नावाचा एडिटर जर मी आता यूज करत असेल तर आता माझी पुढची स्टेप अशी आहे की हे जे एडिटर्स आता आपल्याला वापरायचे आहेत या एडिटरचा वापर करून आपण त्याच्यावरती काय लिहिणार आहोत, प्रोग्राम लिहिणार आहोत. म्हणजे एकदम सोपी गोष्ट आहे. कशात लिहायचा आहे, प्रोग्राम लिहायचा आहे. मग याच्यात आपलं म्हणणं असं होतं की जेव्हा मला प्रोग्राम लिहायचा आहे तेव्हा कुठली ना कुठली तरी लँग्वेज आपण कन्सिडर केली पाहिजे. मग आपलं मागच्या वेळेसचं असं डिस्कशन होतं की आपण कुठलीही लँग्वेज म्हणजे एखादी ॲडव्हान्स्ड प्रोग्रामिंग लँग्वेज कन्सिडर न करता आपण अशा लँग्वेजपासून सुरुवात करू की जी शिकल्याने आपल्याला भविष्यातली कुठलीही लँग्वेज इझिली आणि व्यवस्थित कम्पॅरेटिबल स्टडीने व्यवस्थित छान शिकता येईल. म्हणून आपण सुरुवात करणार आहोत विथ द सी प्रोग्रामिंग. म्हणून या आजच्या सेशनमध्ये मी एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करणार आहे सी प्रोग्रामिंग. मग याच्यामध्ये आता एक्सपेक्टेड असं आहे की जर आपण एडिटरवरती सी प्रोग्रामिंग वापरून एक प्रोग्राम लिहिला, खूप सोपं आहे बघा. एडिटरवरती सी प्रोग्रामिंग वापरून एक प्रोग्राम लिहिला की ज्या प्रोग्राममध्ये जसं आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की ज्याच्यावरती आपण बेसिक स्टेटमेंट्स लिहिले. हॅश इन्क्लूड stdio.h, हॅश डिफाईन मॅक्स 10. याच्यात मी जास्त डिटेल्समध्ये जाणार नाही आहे आत्ता, कारण की आपण हे नंतर भविष्यात जेव्हा आपण प्रोग्रामिंग शिकायला चालू करू तेव्हा या सगळ्या गोष्टी इन डिटेल, व्हॉट इज बीन बाय हॅश, हॅश डिफाईन करणं म्हणजे काय, आपण एखादी हॅश इन्क्लूड करतो म्हणजे हेडर फाईल बाहेरून मागवतो याचा अर्थ काय, या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या सेशन्समध्ये कव्हर होतील. डोंट वरी. आत्ता फक्त मी जस्ट एक प्रोग्रामचा ओव्हरव्ह्यू देतोय. पहिल्या ज्या 2 लाईनी आहेत या 2 लाईनीची सुरुवात एका अशा सिम्बॉलपासून होते की ज्याला प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह सिम्बॉल असं म्हणतात, की ज्याची सुरुवात कशापासून झाली आहे, हॅशपासून झालेली आहे. त्या हॅशपासून चालू झालेल्या 2 वाक्यांच्या खाली आपण जस्ट एक फंक्शन दिलेलं आहे. फंक्शन याचा अर्थ एकदम सोपं की जे फर्स्ट टाइम प्रोग्रामिंग शिकतात त्यांच्याकरता इट्स लाईक अ शॉप. म्हणजे ते एक दुकान आहे. ज्या दुकानाला आपण काहीतरी दिल्यावरती तो तुम्हाला त्याचं आउटपुट देणार आहे. म्हणजे दुकानदाराला जर आपण ₹20 दिले तर तो आपल्याला एखादी वस्तू देतो. तसंच ₹20 हे त्याचं काय होतं, इनपुट होतं आणि त्याने दिलेली वस्तू हे काय होतं, आउटपुट होतं. तुम्हाला जर ही कन्सेप्ट शिकायची असेल तर आपल्या चॅनलवरती लॉजिक बिल्डिंग नावाच्या टॉपिकचे काही व्हिडिओज आहेत की ज्या लॉजिक बिल्डिंगच्या बॅचमध्ये आपण विचार करायला शिकवतो की एखाद्या प्रोग्रामचा विचार कसा करायचा, फंक्शन्स कसे डिफाईन करायचे, मग त्याच्यामध्ये सिक्वेन्स काय, सिलेक्शन काय, इटरेशन काय, अशा गोष्टी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच मिळतील. तर एकदा ह्या गोष्टी बघण्याच्या आधी ते एकदा बघून आला तर तुम्हाला याच्यातल्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली रिलेट होतील. परत एकदा आता या फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन आहे म्हणजे काय की एखादी स्पेसिफिक काम करणारा एक ब्लॉक आहे. मी जस्ट एक एक्झाम्पल म्हणून कन्सिडर केलं की आपण ॲड नावाचं फंक्शन दिलं आहे. ॲड फंक्शनला आपण युजरकडनं 2 नंबर्स घेणार आहोत. आपण इंटिजर, फ्लोट असं न म्हणता आपण काय घेऊया, 2 नंबर्स घेणार आहोत. घेतलेल्या 2 नंबर्सची आतमध्ये ॲडिशन होणार आहे आणि त्याच्यामध्ये मॅक्स नावाचा जो शब्द आहे वरती लिहिलेला तो ॲड होणार आहे.
आणि सगळं झाल्यावरती जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण आधी पहिले काय करूयात, स्क्रीनवरती डिस्प्ले करू. आणि डिस्प्ले करण्याकरता सी प्रोग्रामिंगमध्ये प्रिंटएफ नावाचं फंक्शन आहे. ह्याच्यात आपल्याला आता खोलात जायचं नाहीये. आणि फंक्शनच्या शेवटी रिटर्न करणं, म्हणजे दुकानदार जसं आपल्याला एखादी वस्तू देतो तसं रिटर्न करण्याचं एक वाक्य आणि त्याच्यात लिहिलेलं रिटर्न एनएस असं. हा प्रोग्राम आपण आत्ता ज्या भाषेमध्ये लिहिलेला आहे ती भाषा सी प्रोग्रामिंग आहे. आणि त्याच्याकरता आपण एक फाईल तयार केली, ज्या फाईलीचं नाव आहे डेमो.सी. बरोबर. डेमो.सी मध्ये .सी इंडिकेट्स आपला प्रोग्राम हा कुठल्या भाषेतला आहे, आता सी लँग्वेज मधला आहे. आणि या फाईलीला आपण नाव काय दिलंय, तर डेमो इज द नेम ऑफ दॅट फाईल. डन. इथपर्यंत कळलं. बरं बाबांनो, हा प्रोग्राम हा कम्प्लीट प्रोग्राम नसून जस्ट एक छोटंसं कोडचं स्निपेट आहे. बिकॉज ज्यांनी याच्या आधी प्रोग्रामिंग केलं असेल त्यांना माहिती असेल की ह्या प्रोग्राममध्ये जिथून सुरुवात व्हायला पाहिजे ते फंक्शन नाहीये. मीन्स देर इज नो एंट्री पॉईंट फंक्शन, दॅट इज मेन. पण आता मला फक्त एक ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी अख्खा लांबलचक प्रोग्राम न घेता आपण फक्त त्या प्रोग्रामचा छोटासा पार्ट आता घेतलेला आहे. आता याच्यातला एक महत्त्वाचा वर्ड, जो प्रोग्राम आता आपण समोर पाहतोय हा ह्युमन रिडेबल आहे, म्हणजे आपण त्याला वाचू शकतोय. ह्युमन अंडरस्टँडेबल आहे. जर तुम्हाला प्रोग्रामिंग समजत असेल तर येस, इट इज डेफिनेटली ह्युमन अंडरस्टँडेबल. पण हा प्रोग्राम मशीन अंडरस्टँडेबल नाही. म्हणजे आपल्या लॅपटॉपला, आपल्या डेस्कटॉपला ही भाषा कळणार नाही. कारण की आपलं सुरुवातीला काय ठरलं होतं की लॅपटॉपला, कॉम्प्युटरला, आपल्या कुठल्याही मशीनला कळणारी एकच भाषा, दॅट इज बायनरी. मग आता आपलं काय ठरलं की बायनरीपर्यंत पोचायचं आहे. पण पोचण्याच्या स्टेप्समधली ही पहिली स्टेप होती की आपल्याला सांगायचं आहे आपण काय करायचं आहे. एकदा हे सांगितल्यावरती आपण पुढच्या स्टेपला जाणार आहोत, दॅट इज प्री प्रोसेसर. म्हणजेच टूल चेन मधला आपला सेकंड कंपोनंट येणार आहे, ज्याला म्हणतात प्री प्रोसेसर. प्री प्रोसेसर या शब्दाचा अर्थ असा आहे की प्री म्हणजे आधी, त्याच्याकरता लागणारं प्रोसेसिंग करणारा प्री प्रोसेसर. ज्याच्यात मी मागच्या एका इमेजमध्ये तुम्हाला असं सांगितलं होतं की आपण हॅशपासनं चालू होणारे जे शब्द आहेत, या वाक्य जी आहेत, स्टेटमेंट्स जी आहेत, ज्याच्यावरती प्री प्रोसेसर काम करणार आहे, या स्टेटमेंटनुसार आत्ता जो प्रोग्राम तुम्हाला माझ्या मागे दिसतोय, या प्रोग्राममध्ये काही बदल झालेले दिसत आहेत बघा. हॅश इन्क्लूड नावाचं स्टेटमेंट गेलंय, हॅश डिफाईन मॅक्स नावाचं स्टेटमेंट गेलं. पण या वाक्यांच्या जागी दुसरी वाक्य आली, जी वाक्य आता तुम्हाला पहिले 2 वरती दिसत आहेत, प्रिंटएफ आणि स्कॅनएफ नावाच्या फंक्शनचे, ते प्रोटोटाइप्स आहेत. प्रोटोटाइप आणि फंक्शनची डेफिनेशन या दोघांमधला फरक असा आहे. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून आपण घेऊयात. आपण समजा हायवेने चाललो एखाद्या गावाला, तर हायवेने जात असताना आपल्याला 2 किलोमीटर आधी, हॉटेल येण्याच्या 2 किलोमीटर आधी आपल्याला एका हॉटेलची एक पाटी दिसली, म्हणजे एक बोर्ड दिसला. जनरली आपण कामत नावाचं हॉटेल पाहतो, तर कामत नावाच्या हॉटेलची आपल्याला काय दिसली, पाटी दिसली. आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं की एक प्युअर व्हेज एक हॉटेल आहे, इंडियन फूडचं हॉटेल आहे, जे पुढं 2 किलोमीटरवरती आहे. मग आपण सरळ जेव्हा जाऊ तेव्हा 2 किलोमीटर गेल्यावरती तुम्हाला ॲक्च्युअल कामत हॉटेल तिथं दिसलं. तिथं पण त्याचा बोर्ड होता, पण जिथं ॲक्च्युअल कामत हॉटेल होतं, दॅट इज द डेफिनेशन ऑफ दॅट हॉटेल. आणि जिकडं अलीकडं 2 किलोमीटर आधी त्याचा जस्ट एक बोर्ड लावला होता, इट इज जस्ट अ प्रोटोटाईप, ज्याच्यावरून आपल्याला अंदाज काय आला की हॉटेल व्हेज आहे का नॉनव्हेज आहे, हॉटेल कुठल्या फूड्सला सर्व करते, हॉटेलचं नाव काय हे एवढंच कळलं. पण ॲक्च्युअल हॉटेल दिसलंय का नाही. दिस इज जस्ट अ डिफरन्स बिटवीन फंक्शनचं डिक्लेरेशन आणि फंक्शनची डेफिनेशन. आता एकदा तुम्ही कोडमध्ये बघा, या कोडच्या आतमध्ये, म्हणजे या प्रोग्रामच्या आतमध्ये, ॲड नावाच्या फंक्शनच्या आतमध्ये एकच बदल झालेला आहे. तो म्हणजे ॲडिशनच्या इथं जिथं आपण प्लस मॅक्स असं लिहिलं होतं, म्हणजे तुम्ही जर मागच्या एका इमेजमध्ये जर आत्ता कन्सिडर केलं तर आपण इकडं NO1 प्लस NO2 प्लस मॅक्स असं लिहिलंय. त्याच्यात मॅक्स नावाच्या शब्दाच्या इथं प्री प्रोसेसरने शब्दाच्या इथं त्याची व्हॅल्यू रिप्लेस केली आहे. म्हणजे प्री प्रोसेसर जी कामं करतोय त्या कामांपैकी ठळक 2 कामं आता आपल्याला दिसली, हेडर फाईल आणून देणं आणि मॅक्रोला एक्सपांड करणं किंवा त्याला रिप्लेस करणं. आता हा जो दिसणारा प्रोग्राम आहे, हा दिसणारा प्रोग्राम अजूनही ह्युमन अंडरस्टँडेबल आहे. येस, आपण समजून घेऊ शकतो. ह्युमन रिडेबल डेफिनेटली आहे, आपण त्याला वाचू शकतो. पण अजूनही आपण आपल्या फायनल स्टेपच्या खूप लांब आहोत, कारण की आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, तर आपल्याला बायनरीपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे इथपर्यंत सगळ्यांना एवढं कळलं असावं की आपण बायनरीच्या जवळ पण पोहोचलेलो नाही आहोत. जस्ट आपण ह्युमन रिडेबलच्या एक स्टेप पुढे गेलो की माझा प्रोग्राम काय झालाय, छोट्याशा फॉर्मॅटमध्ये एक्सपांड झालाय. आता ही जी नवीन फाईल आता तयार झालेली आहे, या फाईलीचं नाव आहे डेमो, पण तिचं एक्सटेन्शन आता नवीन तयार झाले, दॅट इज .i. आय स्टँड फॉर इंटरमिजिएट कोड. ही आता फाईल तयार झाली. टूलचेन मधला आपण आता सेकंड कंपोनंट बघितला किंवा सेकंड टूल बघितलं. पहिलं टूल होतं एडिटर, दुसरा टूल आहे प्री प्रोसेसर. हा प्रोग्राम आता आपण एका अशा टूलला पास करणार आहोत की जो आपल्या प्रोग्रामची भाषा बदलणार आहे. आत्तापर्यंत भाषा नाही बदलली, आत्तापर्यंत कोडचं एक्सपान्शन झालं.
आता याच्या पुढचा जो टूल आहे, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट टूल, की जो आपल्या प्रोग्रामची भाषा बदलणार आहे. आता भाषा बदलणार आहे म्हणजे लँग्वेज बदलणार आहे हे कळल्यावरती फर्स्ट वे टू अंडरस्टँड ही लँग्वेज कुठली आहे. तर काही टर्मिनॉलॉजी असतात, तर त्याच्यानुसार ही जी आता आपण भाषा यूज करतोय दॅट इज कॉल्ड ॲज हाय लेवल लँग्वेज. आता जास्त आपण या हाय लेवल, मिडल लेवल, लो लेवलच्या भानगडीत पडायला नको, कारण की प्रत्येक पुस्तकाचा ऑथर किंवा प्रत्येक वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीमध्ये लोक यांचे अर्थ बदलतात. पण आता आपण कन्सिडर करू की ही जर माझी हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, तर मला लो लेवलमध्ये जायचं म्हणजे मला बायनरीमध्ये जायचं आहे. मी मधल्या कुठल्याही स्टेप्सबद्दल आता बोलणार नाहीये. आता आपला जो पुढचा टूल पिक्चरमध्ये येणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ कंपायलर. आता कंपायलर ॲक्च्युअल काय करणार आहे, तर हा जो ह्युमन अंडरस्टँडेबल प्रोग्राम होता मागचा, या प्रोग्रामला कन्वर्ट करून देणार आहे मशीन डिपेंडंट लँग्वेजमध्ये. हा वर्ड प्रचंड महत्वाचा आहे. कशामध्ये कन्वर्ट करून देणार आहे? मशीन डिपेंडंट लँग्वेजमध्ये. आता व्हॉट इज मीन बाय मशीन डिपेंडंट लँग्वेज? हा आजच्या लेक्चरमधला खूप महत्वाचा शब्द आहे, बिकॉज वी हॅव टू लर्न द कन्सेप्ट ऑफ मायक्रो प्रोसेसर. आता मायक्रो प्रोसेसर हे एक हार्डवेअर आहे, ज्या हार्डवेअरला आपण जे सांगू ते करणार आहे. पण आपण सांगण्याची भाषा ही बायनरी नव्हती. मग बायनरीच्या एक स्टेप वर जर यायचा प्रयत्न केला आणि हाय लेवल लँग्वेजच्या एक स्टेप खाली जाण्याचा जर प्रयत्न केला, तर मध्ये एक लँग्वेज येते विच इज द बेस्ट अँड मोस्ट पॉवरफुल लँग्वेज, दॅट इज असेंब्ली लँग्वेज. आपलं आजचं लेक्चर असेंब्लीचं नाहीये, मी तुम्हाला याच्यातल्या काही टर्मिनॉलॉजी सांगणार आहे म्हणून मी या शब्दाचा उल्लेख केला. म्हणजे आता काय होणार आहे बघा बरं. सी लँग्वेजमध्ये लिहिलेला प्रोग्राम हा आपल्या मायक्रो प्रोसेसरला कळणाऱ्या भाषेमध्ये आपण त्याला घेऊन जातोय, पण ही कळणारी भाषा ही डायरेक्ट कळणारी नसून इनडायरेक्ट कळणारी आहे, ज्या भाषेला असेंब्ली लँग्वेज असं म्हणतात. असेंब्ली लँग्वेजला मशीन डिपेंडंट असं म्हणतात. याच्यात जनरली कन्फ्युजन काय होतात बघा बरं. मशीन अंडरस्टँडेबल वेगळं आणि मशीन डिपेंडंट वेगळं. आता डिपेंडंट याचा अर्थ जे मशीन आहे त्याच मशीनवरती डिपेंड असणारी लँग्वेज, दॅट इज कॉल्ड ॲज मशीन डिपेंडंट लँग्वेज. याच्यामध्ये मी आत्ताच्या स्टेजला मशीन डिपेंडंट म्हणून कन्सिडर करतोय असेंब्ली लँग्वेज, की ज्याच्यामध्ये आपण जो थर्ड टूल वापरतोय, या थर्ड टूलचं काम आहे मागचा जो प्रोग्राम होता, मागचा म्हणजे कुठला आता सगळ्यांनी प्लीज आठवा, जो प्री प्रोसेसरने दिलेला जो प्रोग्राम होता याला कन्वर्ट करायचं आहे इंटू मशीन डिपेंडंट लँग्वेज, आणि मशीन डिपेंडंट म्हणजे असेंब्ली लँग्वेज. आता कंपायलर्समध्ये जर आपण असं कन्सिडर केलं की देर मे बी अ चान्स की तुम्हाला कंपायलर डायरेक्ट बायनरीमध्ये देईल, पण मला टूलचेनमधल्या प्रत्येक स्टेपला एलॅबोरेट करायचे आणि प्रत्येक स्टेपला नीट समजून घ्यायचे, म्हणून आत्ताच्या स्टेजला हा कंपायलर आपल्याला मशीन डिपेंडंट म्हणजे असेंब्लीमध्ये आउटपुट देणारे आपण असं गृहीत धरतोय. आता या आत्ताच्या दिसणाऱ्या प्रोग्राममध्ये जस्ट आपण एक बेसिक, दिट इज नॉट अ एक्झॅक्ट असेंब्ली कोड, मी जस्ट एक बेसिक छोटासा कोड लिहिलाय की ज्या कोडच्या आतमध्ये आपण फाईलीचं नाव जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला नाव दिसणार आहे डेमोच आहे, पण त्याचं एक्सटेन्शन जर बघितलं तर दॅट इज .asm. .asm याचा अर्थ काय की ती भाषा ही आता कुठली आहे? असेंब्ली आहे. एएसएम एक्सटेन्शन देऊ शकतो आपण, और तिला .s देऊ शकतो, डिपेंड्स ऑन द ऑपरेटिंग सिस्टीम. आत्ता हा जो प्रोग्राम आत्ता आपल्याला मागे दिसतोय, हा प्रोग्राम मायक्रो प्रोसेसरवर डिपेंड आहे. याचा अर्थ इंटेलच्या प्रोसेसरला कळणारी भाषा दॅट इज असेंब्ली इज डिफरंट दॅन दी अदर मायक्रो प्रोसेसर्स असेंब्ली. याचा अर्थ या गोष्टी या सगळ्या मायक्रो प्रोसेसरवर डिपेंडंट आहेत. ठीक आहे. आता हा जो प्रोग्राम आहे, या प्रोग्रामकडे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे वर्ड्स आहेत की जे आता आपल्याला लक्षात आले पाहिजे. या प्रोग्रामच्या आतमध्ये दिसणारे जे शब्द दिसत आहेत आपल्याला, म्हणजे कुठले की पुश नावाचा शब्द आहे, ॲड नावाचा शब्द आहे, मूव नावाचा शब्द आहे, हे सगळे इंग्लिशमध्ये लिहिलेले काही वर्ड्स आहेत. यांना निमॉनिक्स असं म्हणतात. निमॉनिक्स, की ज्याच्यावरनं कळतं की आपल्याला काय करायचं आहे. पुश करणं म्हणजे एखादी गोष्ट टाकणं, ॲड करणं म्हणजे दोन गोष्टींची बेरीज करणं म्हणजे ॲडिशन करणं, मूव्ह करणं म्हणजे एका गोष्टीवरनं किंवा एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी ती गोष्ट ट्रान्सफर करणं. याचा अर्थ हे वर्ड्स काय इंडिकेट करतात, तर हे वर्ड्स निमॉनिक्स इंडिकेट करतात की आपल्याला काय करायचं हे इंडिकेट करतात. पण अजूनही आपण आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचलेलो नाही आहोत. प्रत्येकाला आठवण करून देऊयात, आपल्याला बायनरीपर्यंत पोहोचायचं आहे, पण अजूनही आपण बायनरीपर्यंत पोहोचलेलो नाही आहोत. आत्ताशी आपण आपल्या मायक्रो प्रोसेसरला जवळपास कळणाऱ्या भाषेपर्यंत पोहोचलेलो आहोत, पण आता बायनरीच्या आपण जवळ चाललेलो आहोत. आता जे आपल्याला कंपायलरने दिसलेलं आउटपुट दिसतंय दॅट इज मशीन डिपेंडंट, म्हणजे आपला असेंब्लीचा प्रोग्राम आपला आउटपुट म्हणून मिळालेला आहे. कंपायलरची जर समजण्याकरता डेफिनेशन जर कन्सिडर केली की जी मी म्हणजे
मला हे शिकवताना या गोष्टी कुठल्या पटतात, की आपण पुस्तकी डेफिनेशन पाठ करण्यापेक्षा जर एखादी गोष्ट समजून घेतली, तर ती आपण आपल्या वर्ड्समध्ये मांडू शकतो. मग ती ओरली पण सांगू शकतो, ती आपण लिहून पण देऊ शकतो. पण जर आपण एखादी गोष्ट पाठ केली, तर ती पाठ केल्यावरती त्याचा जो लाईफस्पॅन राहणार आहे, हा लिमिटेड राहणार आहे. म्हणून समजून घेण्यावरती फोकस करा. कंपायलर हा टूलचेन मधला असा कंपोनंट आहे विच ॲक्सेप्ट द मशीन अंडरस्टँडेबल नसून द ह्युमन अंडरस्टँडेबल प्रोग्राम अँड इट इज यूज टू कन्वर्ट इन टू मशीन डिपेंडंट प्रोग्राम. म्हणजे मी आता डोक्यात विचार काय करत होतो की येणारा प्रोग्राम याच्या आधीचा जो होता तो ह्युमन अंडरस्टँडेबल होता, जो आता तुम्हाला दिसतोय. आपण ज्याच्यावरती जातोय, जो आता तुम्हाला दिसतोय, हा कुठला झाला? मशीन डिपेंडंट झाला. आता टूल चेन मधला आपला पुढचा कंपोनंट, की जो कंपोनंट हे इनपुट घेणार आहे, जे आपण आता याला दिलेलं आहे, जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, हे मशीन डिपेंडंटचं इनपुट घेणार आणि त्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करणार. आता याच्यात एक महत्त्वाची गोष्ट, बायनरीमध्ये डायरेक्ट कन्व्हर्जन होत नाही. याच्यामध्ये काही महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो केल्या जातात. या स्टेप्स फॉलो करणाऱ्या टूलला असेंबलर असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? असेंबलर. आता असेंबलर काय आहे? तर आपण असेंबलरची अशी आपण एक गोष्ट इमॅजिन करूया. हे एक मशीन आहे, की ज्या मशीनला किंवा एक यंत्र आहे, ज्याला या साईडने आपण काहीतरी इनपुट द्यायचं, दुसऱ्या साईडने काहीतरी बाहेर पडणार आहे. आता या गोष्टीला आपण कसं रिलेट करू शकतो, की जर मी इनपुट दिलं त्याला असेंब्ली लँग्वेजच्या प्रोग्रामचं, तर त्याने मला बाहेर आउटपुट काय दिलं पाहिजे? बायनरीचं दिलं पाहिजे. याचाच अर्थ आपण याच्यावर डेफिनेशन क्रिएट करू शकतो का असेंब्लीची? तर येस, assembler is a tool or is a program which is used to accept machine dependent program and it is used to convert into machine understandable. आणि machine understandable म्हणजे फायनली आपल्याला आता समोर दिसणारी भाषा ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये आलेली आहे आणि ती बायनरीमध्ये आलेली आहे. याचा अर्थ आपण आपल्या टार्गेटला पोचलेलो आहोत. पण घाई करायला नको. अजूनही टार्गेट दिसायला दिसतंय की बायनरी आलेलं आहे, पण हे अजूनही परफेक्ट नाहीये की जे रन होण्याच्या लायकीचं जे लागतंय तसं नाहीये. बट स्टील आपण बायनरी पर्यंत पोहोचलेलो आहोत. आता हे बायनरी पर्यंत पोहोचणं म्हणजे मागच्या या असेंब्लीच्या प्रोग्रामचं या बायनरीमध्ये कन्व्हर्जन होताना काही स्टेप्स फॉलो केल्या जातात. ज्या स्टेप्स आता आपण थोडक्यात समजून घेऊयात. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या या डायग्राममध्ये दिसणारा जो वर्ड आहे, ज्याला निमॉनिक्स असं म्हणतात, मी या स्टेप्स आत्ता का बरं बोलतोय, हे शब्द का बरं सांगतोय? बिकॉज वेन वी लर्न द कन्सेप्ट ऑफ मायक्रो प्रोसेसर, दिस थिंग्स आर इम्पॉर्टंट, दिस वर्ड्स शुड बी नोन. म्हणून मी या वर्ड्सचा तुम्हाला अंदाज सांगतोय. तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, इट्स फाईन. पण जे फर्स्ट टाइम शिकतात त्यांच्याकरता आपल्याला वर्ड ऐकताना, एखादी कन्सेप्ट ऐकताना असं नको व्हायला की अरे मला माहितीच नाहीये. आणि याच्यात होतं असं की एखादी गोष्ट शिकताना आपल्याला माहिती नसणाऱ्या कन्सेप्टचा काउंट जेव्हा वाढायला लागतो तेव्हा शिकतानाचा इंटरेस्ट कमी होतो. म्हणून माझी इच्छा आहे, प्रत्येकाला एक विनंती आहे की सगळे शब्द लक्षात ठेवा आणि या शब्दांचा अर्थ जसं जसं आपण पुढे जाऊ तशा केसमध्ये होणार आहे. आणि याच्यात एक महत्त्वाची गोष्ट, हा खूप मोठा आणि खूप वास्ट सब्जेक्ट आहे. आजच्या या 2 तासाच्या सेशनमध्ये आपण फक्त याचा एक ओव्हरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे तासनतास पुढे चालू राहणार आहे. फक्त एक सुरुवात तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न आहे. आता जो असेंब्लीचा प्रोग्राम आहे त्याच्यात मी शब्द सांगितला होता निमॉनिक. या निमॉनिकचं कन्व्हर्जन एका न्यूमरिक नंबरमध्ये होतं, ज्याला ऑपकोड असं म्हणतात. ऑपकोड. एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा मी असं इमॅजिन केलं की मला 4 कामं करायची आहेत. बघा सगळ्यांनी, खूप सोपं आहे. मला 4 कामं करायची आहेत. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. जस्ट व्हिज्युअलाइज, इट्स टू सिम्पल. किती कामं करायची? 4. काय काय कामं करायची होती? ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आता जर मी असं म्हटलो ॲड, तर तुम्हाला कळतंय की मला ॲडिशन करायची आहे. मी जर म्हटलो सबस्ट्रॅक्ट, तर तुम्हाला कळतंय की याला सबस्ट्रॅक्शन करायची आहे. पण मी विचार असा केला की मला या शब्दांमध्ये नाही बोलायचं आहे, मला नंबर्समध्ये बोलायचं आहे. म्हणून आपण असं ठरवलं की ॲडला 1 नंबर देऊयात, सबस्ट्रॅक्टला 2 नंबर देऊ, मल्टिप्लायला 3 नंबर देऊ आणि डिव्हिजनला 4 नंबर देऊ. डोंट वरी, दिस इज नॉट अ ॲक्च्युअल ऑफ कोड्स. आपण एक व्हिज्युअलायझेशन करता कन्सिडर करतोय. म्हणजे सगळ्यांनी प्लीज डोळ्या पुढे आणा. ॲड म्हणण्याच्या ऐवजी मी जर 1 म्हटलो तर तुम्हाला कळलं पाहिजे की हा ॲड करा म्हणतोय. मी जर 2 म्हटलो तर तुम्हाला कळलं पाहिजे की हा सबस्ट्रॅक्ट करा म्हणतोय. मी जर 3 म्हटलो तर कळलं पाहिजे की हा मल्टिप्लाय करा म्हणतोय. याचाच अर्थ ॲड शब्द हा निमॉनिक असेल तर 1 हा त्याचा काय झाला? ऑपकोड झाला. खूप सोपं आहे बघा. ॲड हा जर निमॉनिक असेल तर
तर 1 हा त्याचा काय झाला, ऑपकोड झाला. रिलेट करा, निमॉनिक म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलेला शब्द आहे आणि ऑपकोड म्हणजे त्या शब्दाला कुठल्या नंबरमध्ये ओळखायचं, तर त्याचा तो एक नंबर झाला. आता आपण आपल्या एक्सप्लेनेशन करता आपण इमॅजिन करूया की मी तुम्हाला 4 नंबर्स एक्सप्लेन करून सांगणार आहे. 1 2 3 4 म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आता पटापट रिलेट करा बरं. जर मी म्हटलो 2 तर तुम्हाला इमॅजिन काय व्हायला पाहिजे, अरे सबस्ट्रॅक्शन आहे. जर मी म्हटलो 3 तर तुम्हाला इमॅजिन व्हायला पाहिजे मल्टिप्लिकेशन आहे. जर मी म्हटलो 4 तर तुम्ही ठरवलं पाहिजे अरे हा डिव्हिजन म्हणतोय. याचा अर्थ मी नंबर दिल्यावरती तुम्ही जो विचार करताय आत्ता, याचा अर्थ आपल्या डोक्यातनं ज्या गोष्टी आता ट्रीट होतात किंवा ज्या गोष्टींना आपण समजून घेतोय, द सेम थिंग इज परफॉर्म बाय द मायक्रोप्रोसेसर. मायक्रोप्रोसेसर हेच करणार आहे. तुम्ही त्याला शब्द नका सांगू, तुम्ही त्याला नंबर सांगा. पण अजूनही गोष्ट संपलेली नाहीये. आता जर मला असं इमॅजिन करायचं आहे की माझ्या मायक्रोप्रोसेसरला मी 1 2 3 4 असं देऊ नाही शकत. मग मायक्रोप्रोसेसरचं आपलं काय म्हणणं होतं बघा बरं, मागच्या व्हिडिओमध्येही आपण बोललो होतो की मायक्रोप्रोसेसरला कळणारी जी भाषा आहे ती बायनरी आहे. मग ठीक आहे, काही काळजी करायची गरज नाहीये. हे जे नंबर्स आत्ता आपण बोललो, या नंबर्सची जी नंबरिंग सिस्टीम होती ती डेसिमल होती, की जे आपण लहानपणापासून वापरतो. म्हणजे आपण काय म्हणतो बघा, मी पहिलीत गेलो म्हणजे 1 हे आपल्या डेसिमल नंबरिंग सिस्टीमचं युनिट आहे. 1 to 9 किंवा आपण 0 to 9 ही आपली त्याची काय झाली, रेंज झाली. पण आता आपण या डेसिमल नंबरिंग सिस्टीमला बायनरी नंबरिंग सिस्टीममध्ये कन्वर्ट करूयात की जिचा बेस 2 आहे. थोडं थांबा, मी नंतर तुम्हाला सगळ्या नंबरिंग सिस्टीम याचं कन्व्हर्जन तोंडी कसं करायचं, याचं व्हिज्युअलायझेशन कसं ठेवलं पाहिजे हे आपण हळूहळू बघणार आहोत. आत्ता फक्त लक्षात घ्या, 1 2 3 4 हे नंबर ठरले. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ही कामं ठरली. आता फक्त पुढचं काम काय करायचं आहे की 1च्या जागी 1चा बायनरी लिहायचा आहे. काय करायचंय, 1च्या जागी 1चा बायनरी लिहायचा आहे. याचाच अर्थ आपण 1 या डेसिमलचा जर कन्व्हर्जन बायनरीमध्ये केलं तर आपल्याला त्याच्यावरनं काय कळलं पाहिजे की आपल्याला तो फॉर्मॅट हा बायनरीमध्ये म्हणजेच मायक्रोप्रोसेसरला कळणाऱ्या भाषेमध्ये गेला पाहिजे. आता याच्यावरनं हे जे काही मी आता बोललो, सध्या आपण अजूनही असेंब्ली या गोष्टीशीच अटॅच्ड आहोत. पण इथून मला आता पुढं जायचं आणि काही गोष्टी एक्सप्लेन करायच्या. त्याच्यातला पार्ट असा आहे की आत्ता फक्त आपल्याला एवढं कळलं की येस बायनरीपर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळे माझ्या पॅरलल आहात असं मी अज्युम करतोय. खूप सोपं आहे बघा बरं, बायनरीपर्यंत जायचंय. पण आता इथं प्रश्न असा पडतो एखाद्या नवीन माणसाला किंवा ज्याला या गोष्टी थेरॉटिकली एक्झाम लेवलला किंवा पेपरमध्ये कशा लिहायच्या ह्या माहिती असेल तरी मी जे म्हणतोय या गोष्टीकडे फक्त लक्ष द्या. बायनरी ही एक नंबरिंग सिस्टीम आहे आणि कॉम्प्युटरमध्ये एव्हरीथिंग इज अ वे ऑफ रिप्रेझेंटेशन. म्हणजे एखादी गोष्ट रिप्रेझेंट करण्याची पद्धत आधी आपल्याला कळली पाहिजे. याचाच अर्थ जर मी असं कन्सिडर केलं की मला एखादी गोष्ट समोरच्याला सांगायची आहे, तर आपण सांगण्याकरता तोंडाने न बोलता, बघा तोंडाने न बोलता आपण रिप्रेझेंटेशन करून दाखवायचं. याचाच अर्थ समजा कोणीतरी मला विचारलं की जेवण करणार आहेस का, तर मी हो नाही न म्हणता मी जर मान हलवली, इट इज जस्ट वे ऑफ रिप्रेझेंटेशन. जर मला समोरच्याने प्रश्न विचारला की तू या प्रोग्रामचं आउटपुट काढू शकशील का, तर मी म्हटलं येस, याचा अर्थ मी तोंडाने नाही बोललो, मी मान हलवली. याचा अर्थ आपण समोरच्याला काय दाखवतोय, रिप्रेझेंट करून दाखवतोय. द सेम थिंग इज युज्ड इन केस ऑफ कॉम्प्युटर. सगळं जग यांच्यातलं रिप्रेझेंटेशनवर चालतं. म्हणजे तुम्ही कसं समोरच्याला रिप्रेझेंट करताय त्याच्यावरनं त्याला ते कसं समजून घेणार आहे या गोष्टी त्याच्यावरनं कळतात. ठीक आहे, आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. समजा मला बायनरीमध्ये एखादी गोष्ट जर सांगायची असेल तर बायनरी या नंबरिंग सिस्टीमचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही फक्त 2च गोष्टी करू शकतात, एक तर हो किंवा नाही. म्हणजे आपण काय काय करू शकतो, 2च गोष्टी, एक तर हो आहे किंवा नाही आहे. मग आपण असं इमॅजिन केलं की माझ्याकडं एक ग्लास आहे, पाण्याचा ग्लास आहे, आपण जो घरात वापरतो तो ग्लास आहे. हा ग्लास मी जर सरळ ठेवला, सरळ, तर आपण इमॅजिन करूयात हे 1 आहे म्हणजे हे हो आहे. आणि जर हा ग्लास मी उलटा केला तर याला आपण इमॅजिन करूयात हे 0 आहे. याचाच अर्थ जर मी ग्लासाच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जर एक्सप्लेन करत असेल तर तुम्हाला व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे की हा हो किंवा नाहीच म्हणतोय. फक्त हा रिप्रेझेंट कशाने करतोय, तर हा ग्लासचा वापर करून या गोष्टींना काय करतोय, रिप्रेझेंट करतोय. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात काय आलं पाहिजे की एखादी गोष्ट जर आपल्याला समोरच्याला सांगायची असेल तर ती सांगण्याकरता आपल्याला पहिले ती काय करता आली पाहिजे, रिप्रेझेंट करता आली पाहिजे.
इथपर्यंत कळलं. मग रिप्रेझेंट करण्याकरता आपण वेगवेगळे फॉर्मॅट यूज करू शकतो. जर आता मी जस्ट एक इमॅजिनेशन म्हणून कन्सिडर करतोय, जसं आपण स्टोरेज डिव्हाइसच्या बाबतीत बोललो होतो, की स्टोरेज डिव्हाइसमध्ये इलेक्ट्रिकल स्टोरेज डिव्हाइस आपण वापरतोय, दॅट इज रॅम, की ज्याच्यामध्ये करंट सप्लाय जाणार आहे, म्हणजे पॉवर सप्लाय जाणार आहे, त्याला करंट मिळणार आहे. करंट मिळाल्यावरती एखादी गोष्ट चालू होईल आणि करंट नाही मिळालं तर ती गोष्ट बंद होईल. याचा अर्थ इलेक्ट्रिसिटीशी कन्सर्न जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट आपण इमॅजिन करूया. जर माझ्याकडं लाईटचा बल्ब आहे, खूप सुंदर आणि एकदम सिंपल गोष्ट आहे, लाईटचा बल्ब आहे. या बल्बला आपण कसं बायनरीमध्ये रिप्रेझेंट करू शकतो याच्याकरता आपण काही टर्मिनॉलॉजी समजून घेऊयात, की ज्या टर्मिनॉलॉजीवरनं आपल्याला पुढचं शिकणं सोपं जाणार आहे. दिस इज जस्ट फॉर ऑल की ज्यांना या गोष्टी फर्स्ट टाइम शिकायच्या. आता तुम्हाला जी मागे एक डायग्राम दिसते, याच्यामध्ये 8 बल्ब दिसत आहेत. ठीक आहे, 8 बल्ब दिसत आहेत. या प्रत्येक बल्बला आपण पॉवर सप्लाय लावलाय असं आपण इमॅजिन करूयात. म्हणजे प्रत्येक बल्बला खाली आपण पॉवर सप्लायच्या वायर्स लावलेले आहेत. आता वायर्स सगळ्यांना आहेत, पण त्या वायरमधनं जर करंट गेला तर बल्ब चालू होणार आहे आणि जर करंट नाही गेला तर बल्ब बंद होणार आहे. इतकी सिंपल गोष्ट आहे. आता बघा, या 8 बल्बमधनं बरं मी 8च का बरं घेतले, तर एक सोपी गोष्ट आहे. यांच्यामध्ये बाईट नावाचं जे मेजरमेंट युनिट आहे, बाईट, की ज्या बाईटमध्ये 8 बीट येतात. आता डोंट वरी, जे फर्स्ट टाइम शिकतायत त्यांच्याकरता बाबांनो किती सोपं आहे बघा. आपण जेव्हा एखाद्या दुकानदाराकडे जातो आणि त्याला सांगतो की मला 1 डझन केळी दे, तर 1 डझन याचा अर्थ तो इमॅजिन काय करतो, 12 केळी याला द्यायच्या, बरोबर आहे. सेम वे कॉम्प्युटरचं म्हणणं आहे की तू डझनमध्ये नको बोलू, तू बाईटमध्ये बोल. म्हणजे जर मी माझ्या कॉम्प्युटरला म्हटलं की मला 1 बाईट पाहिजे, तर त्यांनी इमॅजिन केलं पाहिजे, अच्छा बाईट बाईट म्हणजे 8 बीट. याचाच अर्थ आपण हे कन्व्हर्जन करतोय. जसं बघा बरं, किलोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन होतं, लिटरचं मिलीलीटरमध्ये कन्व्हर्जन होतं. सेम वे बाईटचं बीटमध्ये कन्व्हर्जन होतं. BIT कळलंय. BIT या शब्दाचं क्रिएशन कसं झालेलं आहे, तर बायनरी डिजिट. BIT बायनरी डिजिट. आता बायनरी डिजिट जर कन्सिडर केलं तर आपल्या मशीन लँग्वेजनुसार आयदर ते 1 असणारे ऑर 0 असणारे. तर आता दिसणाऱ्या इमेजवरनं आपण असं इमॅजिन करूयात, पाहूयात. इट्स टू सिम्पल अँड इट्स टू इंटरेस्टिंग. कोणालाही समजू शकतं हे आपलं जे तत्व आहे. याच तत्वाला आपण एक्सटेंड करूयात. आत्ता दिसणाऱ्या बल्बपैकी तुम्हाला जर दिसत असेल तर पहिला बल्ब चालू आहे. मी इकडून बघतोय बरं का, या साईडने. बरं, आता या साईडने म्हणजे तुम्हाला ते उलटं जर दिसत असेल तर आपण लेफ्ट टू राईट जातोय, ऑर तुम्ही राईट टू लेफ्ट जा. याच्या सुद्धा मजा अशी आहे की लेफ्ट टू राईट जाणं आणि राईट टू लेफ्ट जाणं या सुद्धा गोष्टी आतमध्ये एनडीएनएस फॉर्मॅटमध्ये बघितल्या जातात. उगाच आता या टेक्निकल वर्ड्समध्ये जास्त नको पडायला, पण आता आपण इमॅजिन करूयात जिथला बल्ब पहिला चालू आहे बघा, चालू, तिथून मी बघायला चालू करणार आहे. मग ते तुमच्या साईडनं लेफ्ट असेल, राईट असेल, डझंट मॅटर. जो बल्ब आता चालू आहे त्या बल्बपासून जर मी बघायला चालू केलं तर तो चालू आहे म्हणजे तो 1 आहे. त्याच्या साईडचे 3 बल्ब्स बंद आहेत. बघा, त्याच्या साईडचे 3 बल्ब्स बंद आहेत. याचा अर्थ ते 0 0 0 आहेत, बरोबर. 5वा बल्ब परत चालू आहे म्हणजे तो किती आहे, 1 आहे. 6वा 7वा 8वा बंद आहे म्हणजे ते काय आहेत, 0 आहेत. याचा अर्थ आपण बल्बचा वापर करून एखादी गोष्ट रिप्रेझेंट करतोय. जसं आपण म्हणजे पुण्यामध्ये राहणाऱ्या किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना आपण गणपतीमध्ये जेव्हा एखाद्या मंडळाचं डेकोरेशन पाहतो, तेव्हा मंडळाच्या डेकोरेशनमध्ये जर त्यांनी लाइटिंगचं डेकोरेशन केलेलं असेल तर त्या लाइटिंगमध्ये दिसणाऱ्या माणसाला बाहेरून फक्त काय दिसतात, लाईट्स दिसतात. पण या लाईट्सच्या मागून जर बघितलं म्हणजे त्या मंडपाच्या बॅक साईडने जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की अरे प्रत्येक बल्बला वायर कनेक्टेड आहे आणि या वायरमधनं पॉवर सप्लाय जाणार आहे. सेम थिंग ज्या मंडळाच्या डेकोरेशनवरनं आपल्याला ठराविक बल्ब्समधनं वायरमधनं जर करंट गेला तर त्याच्यावरती आपल्याला स्टारचं चित्र दिसतंय, काही केसमध्ये मोराचं चित्र दिसतंय, काही केसमध्ये फुलाचं चित्र दिसतंय. याचा अर्थ इट इज जस्ट अ वे ऑफ रिप्रेझेंटेशन. आत्ता या स्टेजपर्यंत आपण येऊन पोहोचलो की ही दाखवण्याची गोष्ट आहे की कसं दाखवताय तुम्ही. मग तुम्ही ग्लास उलटे सुलटे करून दाखवा, तुम्ही बल्ब चालू बंद करून दाखवा. आता याच गोष्टी इंटरनली जेव्हा आपण इलेक्ट्रिकल फॉर्मॅटमध्ये बघतो मग तेव्हा आपल्याला मल्टिपल टर्म्स शिकायला लागतात की ट्रान्झिस्टर्स काय असतो, कॅपॅसिटर काय असतो, रजिस्टरमध्ये व्हॅल्यू कशी स्टोअर होते, मग आपण फ्लिपफ्लॉप्स कसे वापरतात. याच्यात आता जास्त जायला नको. आत्ता फक्त इमॅजिन करा की आपल्याला काय दिसत आहेत, 8 बल्ब दिसत आहेत. आता आपण इमॅजिन करूयात हे 8 बल्ब जेव्हा माझ्या मायक्रो प्रोसेसरला दिसतील तेव्हा त्याला काय कळणार आहे की अच्छा 1 0 0 1 0 0 0. याचा अर्थ हे त्यांनी लाईनीत नंबर्स वाचले. आता
हे जे मी बोललो पुन्हा एकदा बोलूयात बघा बरं. चला प्लीज माझ्या मागोमाग तुम्ही या गोष्टीला व्हिज्युअलाइज करायला स्टार्ट करा आणि जर शक्य असेल तर हे मनातल्या मनात बोला और मोठ्याने बोललं तरी चालेल. कोण काय ऐकतंय कोण काय बोलतंय डझंट मॅटर, आपल्याला शिकलेलं कळलं पाहिजे. ओके, 1 0 0 0 1 0 0 0. आता ही जर बायनरी नंबरिंग सिस्टीम असेल असं आपण जर बोललो तर याचा बेस किती आहे आपला 2 आहे. म्हणजे जो पहिला बल्ब आहे तो 2⁻0 आहे, 2⁻1 2⁻2 2⁻3 2⁻4 अँड सो ऑन. आता आपण विचार करू 1 2 4 8 16. ठीक आहे, बघा सगळ्यांनी नंबर्स बघा. 1 2 4 8 16 32 64 128. याचा अर्थ ही दोनाची पॉवर होती 2⁻0 2⁻1 2⁻2 2⁻3 2⁻4 अँड सो ऑन. आता जर आत्ता दिसणाऱ्या डायग्राम मध्ये जर माझा पहिला चालू आहे याचा अर्थ 2⁻0 ही व्हॅल्यू आपण कन्सिडर करूयात. 2⁻1 2⁻2 2⁻3 हे बंद आहे. म्हणजे 1 2 4 8 याच्यापैकी 2 4 आणि 8 बंद आहे. 16 चालू आहे, 16 चालू आहे. 16 कसं बघा बरं, 1 2 4 8 16 चालू आहे आणि 1 चालू आहे. याचा अर्थ 16 आणि 1 यांना जर मी एकत्र केलं तर मला आता काय दिसणार आहे बघा, नंबर 17 दिसणार आहे, 17 दिसणार आहे. म्हणजेच बल्ब जर मी पहिला बंद केला इकडचा तर तो नंबर 16 होणार आहे. जर मी पाचवा बल्ब बंद केला तर माझा नंबर 1 होणार आहे. याचा अर्थ बल्ब्सला चालू बंद करून आपण समोरच्याला सांगू शकतो की हाऊ इट लुक्स आणि हाऊ टू रिप्रेझेंट दॅट थिंग्स इन द बायनरी वे. आता या बल्बच्या जागी आपण मेणबत्त्या घेऊ शकतो, ग्लास घेऊ शकतो, काहीही घ्या, तुम्हाला फक्त हे रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. त्याने इथपर्यंत कळलंय. म्हणजे आता प्रत्येकाला ह्या गोष्टी तरी कळल्यात की बायनरी हा प्रकार काय आहे. इट्स नॉट डिफिकल्ट, जस्ट अ वे ऑफ रिप्रेझेंटेशन, आपल्याला दाखवण्याची ही पद्धत आहे, बस, बाकी काही नाही. इथपर्यंत आलेच सगळे. आता जर आपण आपल्या टूल चेन बद्दल बोलत होतो आणि टूल चेन पर्यंत आपण कुठपर्यंत आलो होतो की मला माझ्या टूल चेन मध्ये एका अशा टूल पर्यंत पोहोचायचं होतं की जो टूल आता फायनली मला कशामध्ये कन्वर्ट करून देणार आहे, तर तो टूल मला बायनरी मध्ये कन्वर्ट करून देणार आहे. आता बायनरी मध्ये कन्वर्ट करून देणारा म्हणजे आपल्याला कुठल्या टूल पर्यंत जायचं होतं, तर आपण असेंब्लर पर्यंत पोहोचलो होतो, बरोबर आहे. आता जेव्हा आपण असेंब्लर पर्यंत पोहोचणार आहे तेव्हा आपल्याला हे कळलं पाहिजे की असेंब्लर कशाला मध्ये कन्वर्ट करून देणार आहे. तर असेंब्लर पहिले निमॉनिक घेणार. निमॉनिक तुम्हाला जर आठवत नसेल तर आपण काय करूयात, परत एकदा त्या गोष्टी टेक्निकल फॉर्मॅटमध्ये कशा दिसतात हे चेक करूयात. कंपायलरने बघा बरं, आता कंपायलरने आपल्याला आउटपुट कुठलं दिलेलं आहे, तर कंपायलरने आपल्याला असेंब्ली लँग्वेजमध्ये आउटपुट दिलं. दॅट इज द वर्ड, ज्याला आपण शब्द काय वापरला होता रिकॉल करा पटापट, याला निमॉनिक म्हणतात. या निमॉनिकचं नंतर कन्व्हर्जन कशात व्हायला पाहिजे, ऑपकोडमध्ये, आणि ऑपकोडचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला पाहिजे, बायनरीमध्ये. आता या ऍक्च्युअल 8086च्या किंवा कुठल्या तरी हायटेक मायक्रोप्रोसेसरच्या असेंब्लीला शिकण्यापेक्षा आपण आपली घरगुती असेंब्ली तयार करूयात. एकदम सोपं, जसं ठरलं होतं. लेट स्टार्ट. ऍड सब मल्ट डिव 1 2 3 4. काट कळलं पाहिजे. 1 2 3 4 बघा. ऍड सब मल्ट डिव 1 2 3 4. जर मला 1 दाखवायचं असेल तर बल्बवाला एक्झाम्पल आठवा, 0 0 0 1. मी 4च बिट कन्सिडर करतो बिकॉज दिस इज इनफ, बिकॉज माझ्याकडे 4च नंबर्स आहेत. 4 आहेत म्हणून 4 असं नाही. 4 आपण आता एक निबल म्हणून कन्सिडर करूया. किती बिट्स घेतोय बघा, 4. आता बघा, जर मी तुम्हाला असं म्हटलं 0 0 1 0 0 0 1 0. आता तुम्ही मायक्रो प्रोसेसर आहात. आता विचार करा, याच्या आधी आपल्याला ऐकायची सवय होती सबस्ट्रॅक्ट, त्याच्यानंतर तुम्हाला ऐकायची सवय झाली 2. आता तुम्हाला ऐकायची सवय व्हायला पाहिजे बायनरी, बिकॉज आपल्याला कळणारी भाषा ही कुठली असणार आहे, बायनरी. म्हणून आता मी जे बोलतो हे इमॅजिन करा बरं, 0 0 1 0. आता मी जेव्हा तुम्हाला हा नंबर सांगितला तेव्हा ऍक्च्युअल डोक्यात काय झालं याचा आपण विचार करू आणि गमत ऐका. ऍक्च्युअल डोक्यात जे घडते तेच मायक्रो प्रोसेसर करणार आहे, पण आधी आपल्याला कळलं पाहिजे की हाऊ इट वर्क्स इंटरनली. आता बघा, 0 0 1 0 हे जेव्हा मी बोललो तेव्हा आपल्या डोक्यात कन्वर्ट झाला. अच्छा, 0 0 1 0 म्हणजे 1 2 3 4. अच्छा, हा 2 आहे. 2 आहे हे डोक्यात आल्यावरती आपण उलट आलो. तुम्हाला त्याचा काय कळला, ऑपकोड कळला. बघा, ऑपकोड कळला. ऑपकोड कळला तो किती कळला बघा, 2 कळला. आता 2 कळल्यावरती आपण डोक्यात विचार केला, अच्छा 2 म्हणजे काय होतं बरं, ऍड म्हणजे 1 होतं, सबस्ट्रॅक्ट म्हणजे 2. अच्छा, सबस्ट्रॅक्ट आहे. याचाच अर्थ आपल्या मेंदूने एक सिग्नल पास केला की जो म्हणतोय की आता समवन वॉन्ट्स टू परफॉर्म सबस्ट्रॅक्शन. काय पास केला, सिग्नल पास केला. याला कंट्रोल सिग्नल असं म्हणतात. आणि तो सिग्नल काय सांगतो की आपल्याला काय करायचंय, सबस्ट्रॅक्शन करायचंय. एवढं कळलं. याचाच अर्थ मी तुम्हाला
भाषा आपली बदलते, पण भाषेतला जो अर्थ आहे तो मेंटेन राहतोय. म्हणजे सुरुवातीला आपण ॲडिशन करा हे सी मध्ये सांगितलं, नंतर आपण ते असेंब्लीमध्ये आणलं, असेंब्लीला आपण ऑपकोडमध्ये कन्वर्ट केलं, ऑपकोडला आपण बायनरीमध्ये कन्वर्ट केलं. आता खाली जाऊ शकत नाही, बिकॉज बायनरी इज द लँग्वेज की जी आपल्या मायक्रो प्रोसेसरला कळणार आहे. आय थिंक सो तुम्हाला या गोष्टी जर व्हिज्युअलाइज झाल्या असतील तर असंच असेंब्ली लँग्वेजमध्ये प्रोग्रामिंग होतं. फक्त त्याच्यात आपण ऑपकोड न लिहिता आपण शब्द लिहितो. याचा अर्थ आपण काय लिहितो? निमॉनिक लिहितो. डोंट वरी, आपल्याला त्याच्या एक लेवल वरच्या लँग्वेजला शिकायचं आहे, दॅट इज हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. जेव्हा जर जमलं तर आपण पुढच्या काही दिवसांमध्ये मी तुम्हाला पुढचा एक व्हिडिओ आपण असेंब्लीचा घेऊयात की ज्याच्यावरून आपण स्वतः असेंब्ली लँग्वेजमध्ये जर एखादी एक सिम्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर ते कसं करू शकतो आणि ॲक्च्युअल असेंब्ली लँग्वेज कसं शिकू शकतो हे पाहूया. आता इथपर्यंत आपण कुठपर्यंत आलो बघा बरं. निमॉनिक मिळाले, या निमॉनिकचं आपण कन्व्हर्जन बायनरीमध्ये केलं. आता हे जे बायनरी तुम्हाला समोर दिसत आहेत, इट्स जस्ट एक्झाम्पल. हे बायनरी हे कोणाकडे जाणार आहेत बघा? आपल्या मायक्रो प्रोसेसरकडे जाणार आहे. मायक्रो प्रोसेसर म्हणजे कोण? इंटेलकडे जाणार आहे. मी इंटेल शब्द का बरं वापरतोय? की जे पटकन कळलं पाहिजे की काय म्हणायचंय. इंटेलकडे जाणार आहे की जो इंटेलचा मायक्रो प्रोसेसर या बायनरीवरनं इमॅजिन करणार आहे की याला काय करायचंय. याला म्हणजे काय? प्रोग्रॅमरला. आता इमॅजिन करा, प्रोग्रॅमरचा इथं संबंध संपला, कारण की प्रोग्रॅमरने काय करायचंय किंवा काय करवून घ्यायचंय हे सांगून प्रोग्रॅमर गेला रे. आता जबाबदारी कोणाची राहिली आहे? टूल चेनची राहिली, आणि टूल चेन अजूनही कंप्लीट झालेली नाही. आता नीट बघा, हे जे समोर आता तुम्हाला दिसतंय हे बायनरी आहे, याच्यात कुठलाही डाऊट नाही. हे जे समोर दिसतंय हे बायनरी आहे, पण या बायनरीमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अजूनही बाहेरून आणायच्या बाकी आहेत. बघा, अशा काही गोष्टी आहेत की ज्या अजूनही बाहेरून आणायच्या बाकी आहेत. एक एक्झाम्पल घेऊयात. आपण समजा एक आपण प्रोसिजर बघितली किंवा एक कृती बघितली एखादी पदार्थ तयार करण्याची. मग तो कुठलीही डिश असेल, मग ती स्वीट डिश असेल किंवा कुठलीही असेल. आपण इमॅजिन करूयात की मला एक स्वीट डिश तयार करायची आहे. मग ती काजू कतली आहे असं आपल्याला तयार करायची आहे. काजू कतली तयार करण्याकरता आपण एक लिस्ट काढली की आपल्याला कुठले कुठले पदार्थ लागणार आहेत. मग त्या पदार्थांच्या लिस्टमध्ये आपण विचार केला की येस, आपल्याकडं साखर आहे, काजू आहे. मग नंतर त्यांनी अजून काही इसेन्स सांगितलं होतं, ते आपल्याकडं नाहीये. अजून आपल्याकडं ती बारीक पूड तयार करण्याकरताचं मशीन नाहीये. पण काही गोष्टी आहेत, काही गोष्टी नाहीयेत. याचा अर्थ ही लिस्ट परफेक्ट आहे का? तर लिस्ट म्हणून ती परफेक्ट आहे, पण बाहेरून काही गोष्टी आपल्याला खरेदी करून आणायची गरज आहे. याचाच अर्थ या लिस्टला घेऊन आपण दुकानात जाणार. दुकानात गेल्यावरती त्या दुकानदाराला सांगणार की हे आहे, हे नको देऊ, हे नाहीये, हे तुम्हाला दे. याचाच अर्थ आपल्या प्रोग्रामच्या बाबतीत सुद्धा हेच होतंय. त्याच्याकडे जे आहे ते सगळं इथं बायनरीमध्ये दिसतंय, पण या प्रोग्रामचं म्हणणं आहे, जर मला माझ्याकडं एखादी लायब्ररी फंक्शन जर मला पाहिजे असेल तर ते मला तू आणून दे. आणि हे आणण्याकरता आपल्या टूल चेन मधला पुढचा कंपोनंट येणार आहे ज्याचं नाव आहे लिंकर. हा लिंकर आता काय करणार आहे याचा आपण विचार करू. म्हणजे तुम्ही जर मागचं आत्ताचं काजू कतली बनवण्याचं एक्झाम्पल जर आठवलं असेल तर या केसमध्ये जे आपल्या घरात आहे ऑलरेडी ते आहे demo.obj. ठीक आहे. जे आपण दुकानातनं आणतोय की जे नाहीये ते आणतोय बाहेरून ते आहे other.obj. खूप सिंपल आहे, एकदम सोपं आहे. बघा, जे आपल्याकडं आहे दॅट इज demo.obj. जस्ट लुक बायनरी आहे. बरं, आता हे शब्द बघा बरं. ह्युमन अंडरस्टँडेबल नाही राहिलं, ह्युमन रिडेबल. ठीक आहे, 1010 मी वाचतोय, पण त्याला समजलं तर पाहिजे. बरं, समजून घेऊच शकत नाही का? असं नाहीये, समजून घेऊ शकतो, पण हे समजायला आत्ता अवघड आहे. आता या दोन ज्या गोष्टी आहेत की म्हणजे कुठल्या कुठल्या बरं? जे आपल्याकडं आहे, जे बाहेरून येणारे, जेव्हा आपण यांना कंबाईन करू तेव्हा आपली यादी कंप्लीट होणार आहे. म्हणजे आपल्याकडं सगळे पदार्थ येणार आहेत, आणि हे दोन गोष्टी कंबाईन करण्याचं काम जो करणार आहे त्याला म्हणतात लिंकर. आता लिंकर ऍक्च्युअल काय करणार आहे? दोन ओबीजे फाईल्सला म्हणजेच बायनरी फाईल्सला लिंक करण्याचं काम करणार आहे, आणि बायनरी फाईलीला लिंक करण्याचं काम करणाऱ्याला लिंकर असं म्हणतात. आता लिंकर हा फक्त एवढंच काम करतो का की या दोघांना कंबाईन करण्याचं? नो. लिंकरचं काम सगळ्यात पहिलं महत्वाचं जर कन्सिडर केलं तर लिंकर इज रिस्पॉन्सिबल टू क्रिएट एक्झिक्युटेबल फाईल. एक्झिक्युटेबल याचा अर्थ एबल टू एक्झिक्यूट, म्हणजेच रन होऊ शकणारी फाईल हा तयार करतो.
बघा काय तयार करतो, रन होऊ शकणारी फाईल हा तयार करतो. पण या रन होऊ शकणाऱ्या फाईलीला रन करण्याकरता जिची मदत घ्यायला लागणार आहे तिला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याकरता कोण येणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीम. डोंट वरी, काळजी करू नका. ऑपरेटिंग सिस्टीमच्या सगळ्या फंडामेंटल गोष्टी आपल्या युट्यूबच्या चॅनलवर अवेलेबल आहेत, एकदा बघा. म्हणजे तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमची कामं, ऑपरेटिंग सिस्टीम कुठल्या मोडमध्ये चालते, या सगळ्या गोष्टी कळतील इन द सिम्पल वर्ड. आता बघा, ही जी EXE आहे, ही EXE आपल्याला सीपीयूला म्हणजे माझ्या मायक्रो प्रोसेसरला पास करायची आहे. पण मायक्रो प्रोसेसरला ही कळण्याकरताचा फॉर्मॅट आत्ता तयार झालेला आहे. म्हणजे EXE आपली बायनरी फॉर्मॅटमध्ये आलेली आहे. पण आपलं स्टेटमेंट असं होतं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की कुठलीही गोष्ट रन करण्याकरता, एक्झिक्यूट करण्याकरता ती गोष्ट प्रायमरी स्टोरेजमध्ये आली पाहिजे. पण आत्ता सीन असा आहे की सध्या ही एक्झिक्युटेबल जी तुम्हाला आता खाली demo.exe नावाने दिसते आहे, ही सध्या सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसवरती आहे. म्हणजे कुठं आहे, तर हार्ड डिस्कवरती आहे. बघा, आपण हार्डवेअरबद्दलची नावं स्पेसिफिक ठेवूयात, म्हणजे ज्याच्याने ऐकणं सोपं जाईल. म्हणजे आपल्या दुकान आणि गोडाऊनच्या एक्झाम्पलचा जर विचार केला तर कस्टमर आलेला आहे दुकानात. बघा, कस्टमर आलेला आहे दुकानात, पण ज्या वस्तूला कस्टमर घ्यायला आलेला आहे ती वस्तू अजूनही दुकानात नाहीये. ती वस्तू कुठं आहे, गोडाऊनमध्ये आहे. दिस इज जस्ट टू रिमेंबर इट अँड जस्ट टू अंडरस्टँड इट. म्हणजे याला ऐकताना एखाद्याला होऊ शकते की अरे असं थोडी असतं, असंच असतं. या गोष्टी अशाच शिकून माझ्या क्लासची पोरं ही इंटेलमध्ये, AMDमध्ये, गुगलमध्ये, मायक्रोसॉफ्टमध्ये, ॲमेझॉनमध्ये सगळीकडं कामं करत आहेत. पुण्यात नाही, त्यांच्या हेडक्वार्टर्सला मराठीमध्ये शिकून. सो दॅट हे असंच चालतं, हे समजलं पाहिजे. याच्यात सिंपल गोष्ट अशी आहे की कुठल्याही गोष्टीचं, म्हणजे आपण एखादी पदार्थ जेव्हा खातो तेव्हा त्या पदार्थाला खात असताना तो पदार्थ कसा दिसतोय याच्यापेक्षा तो पदार्थ चवीला कसा लागतोय, इट मॅटर्स अ लॉट. आणि माझा जास्त फोकस हा चवीवरती आहे. दिसणं कालांतराने निघून जातं, मग ते प्रत्येक गोष्टीचं. पण ते एखाद्याचं वागणं जे असतं, एखाद्याचं समजणं जे असतं ते लाँग टर्म राहतं. आणि ॲज अ स्टुडंट म्हणून माझी प्रत्येकाला विनंती आहे, कन्सेप्ट्सवर फोकस करा, कन्सेप्ट्सवर फोकस करा. दिस इज हार्ड स्किल, दिस इज नॉट अ सॉफ्ट स्किल. सॉफ्ट स्किल या गोष्टी तुम्हाला ठीक आहे, इट इज रिक्वायर्ड टू रिप्रेझेंट. पण जर रिप्रेझेंटेशन तुमचं नुसतं वर एक व्हर्च्युअल असेल तर त्याच्या आतमध्ये उडून बघितल्यावर जर काहीच नसेल तर त्याचा कालांतराने माती होते. तर ती होऊ नये असा आपण प्रयत्न करूयात. बॅक टू अवर पॉईंट. आता दुकानात असलेली वस्तू आपण विकणार आहोत, पण अजूनही ती दुकानात आलेली नाहीये, म्हणून आपण गोडाऊनमधनं ती वस्तू आधी कुठं आणली पाहिजे, दुकानात आणली पाहिजे. बघा, गोडाऊनमधनं ती वस्तू दुकानात आणली पाहिजे. आता नीट ऐका, गोडाऊनमधनं ती वस्तू दुकानात आणण्याकरता कोणीतरी माणूस पाहिजे आपल्याला, की जो माणूस काय करणार आहे, ती वस्तू उचलेल. वस्तू उचलून कुठून उचलेल, गोडाऊनमधनं. आणि गोडाऊनमधनं उचलून तिला तो कुठं आणणार आहे, रॅमवरती, म्हणजेच दुकानात आणणार आहे. आणि या माणसाला लोडर असं म्हणतात. काय म्हणतात, लोडर. नाव किती सिंपल आहे बघा, लोडर, लोड करणारा. काय लोड करणारा, एक्झिक्युटेबल फाईलीला. कशात लोड करणारा, रॅमवरती. कुठून लोड करणारा, हार्ड डिस्कवरनं. याचा अर्थ हा जो प्रोग्राम आहे किंवा लोडर हा आपला जो टूल आहे, याचं काम एवढंच आहे, हार्ड डिस्कवरनं उचला आणि तिला कुठं आणा, रॅमवरती आणा. हार्ड डिस्कवरनं उचला, रॅमवरती आणा, विषय समाप्त. आता खरी मजा इथून चालू होणार आहे. आता मायक्रो प्रोसेसरला काय करायचं आहे, बघा, फार महत्वाचं स्टेटमेंट आहे. मायक्रो प्रोसेसरला काय करायचं आहे हे मायक्रो प्रोसेसरला कळलेलं आहे व्यवस्थित. बघा, मायक्रो प्रोसेसरला काय करायचं आहे हे कळलेलं आहे व्यवस्थित, पण अजूनही केलेलं नाहीये. याचा अर्थ ही गोष्ट रॅमवरती आलेली आहे. म्हणजे ही जी बायनरी फाईल आहे, ही बायनरी फाईल रॅमवरती आलेली आहे, पण अजूनही हिचं एक्झिक्युशन स्टार्ट झालेलं नाही. याचा अर्थ इथं आपली टूलचेन संपली, पण प्रोग्रामचं एक्झिक्युशन संपलेलं नाही. रादर एक्झिक्युशन स्टार्टच नाही झालंय. म्हणजे आपण आपल्या प्रोग्रामला बायनरी फॉर्मॅटमध्ये कसं कन्वर्ट करायचं इथपर्यंत आपण त्याला घेऊन आलो, आणि इथपर्यंत ही कन्सेप्ट तुम्हाला आता सांगितली. क्लिअर झालंय सगळ्यांना. म्हणजे आपण टूलचेन कंप्लीट केली आणि टूलचेनचं पूर्ण ट्रान्झिशन कसं आहे हे आता आपण बघितलं. डन, कळलंय. खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप सुंदर आहे. मला फक्त आता एक्सपेक्टेड असं आहे तुमच्याकडनं की या गोष्टी प्रत्येकावर डिपेंड राहतं की तुम्ही कसा याचा अभ्यास करताय. ज्याला एक्सपेक्टेड असेल तुम्ही या गोष्टी लिहून काढा, समजून घ्या,
परत एकदा वाचा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत या गोष्टी रिपीट करा. रिपीट केल्यावरती कुठलीही गोष्ट कळते, कुठलीही गोष्ट कळते. जी गोष्ट एका ह्याच्यात नाही कळली ती 4 वेळा करा, जी 4 वेळा नाही कळली ती 5 वेळा करा. जर माझ्याकडे एक मोठं झाड असेल, ज्या झाडाला मला तोडायचं असेल, मी 2दा त्याच्यावरती कुऱ्हाडीने घाव घालून ते तुटणार नाहीये. इट इज अ रिपिटेशन. आणि हे रिपिटेशन जर कन्सिस्टंट असलं तर 60व्या किंवा 70व्या घाव घातल्यावरती ते झाड तुटणार आहे. द सेम थिंग इज हॅपन इन केस ऑफ स्टडी. तुम्ही परत परत करा, कधी ना कधीतरी तुटेल. आता हे तुटणं आपण पॉझिटिव्हली घेऊयात, की आपल्याला कधी ना कधीतरी ती गोष्ट जमेल आणि ती जमण्याकरता फक्त प्रॅक्टिस केली पाहिजे आणि एकच गोष्ट रिपीट केली पाहिजे. फक्त याच्यात मजा अशी आहे, रिपिटेशन हे जनरली आपल्या स्टुडंट फेजमध्ये कसं होतं, की कुठल्याही गोष्टीचे 4 दिवस राहतात. मग पहिल्या दिवशी केलं, दुसऱ्या दिवशी केलं, तिसऱ्या दिवशी केलं, चौथ्या दिवशी झोपला. याला कन्सिस्टन्सी नाही राहत. हीच जर कन्सिस्टन्सी मेंटेन केली तर बस सगळ्या गोष्टी जमतील. आणि एक भारी गोष्ट आपल्या फील्डमध्ये, म्हणजे आपली म्हणण्यापेक्षा या फील्डमध्ये तुम्ही किती हुशार आहात डझंट मॅटर. तुम्ही किती कन्सिस्टंट आहात आणि तुम्ही किती हार्डवर्किंग आहात याचं खूप महत्त्व आहे. आणि याच्यामध्ये जर मला माझ्या कॉम्प्युटरला सांगता येते की काय करायचं आहे, संपला विषय. मग तुला 10वीत किती मार्क पडले, 12वीत किती मार्क पडले, तू इंजिनिअरिंग केलंस का, तू CS मधला आहे का, तू IT मधला आहे का, हे कॉम्प्युटरला नाही कळत आहे. कॉम्प्युटरला एवढंच कळतंय की सांगणारा व्यवस्थित सांगतोय, करणारा व्यवस्थित करणार आहे, कारण की तो मायक्रो प्रोसेसर आहे. माझी प्रत्येकाला हीच विनंती, मे बी आता हे असं होईल की अरे मग एज्युकेशनचा काहीच उपयोग नाही का, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये. सगळ्या गोष्टींचा उपयोग आहे. फक्त याचा अतिउपयोग करून एखाद्या गोष्टीला आपण खोट्या खोट्या एका फॉर्मॅटमध्ये जगण्यापेक्षा रियालिटीवरती येऊयात. आपल्याला समजलं पाहिजे की आपण काय करतोय. बाकी तुमची डिग्री काय डझंट मॅटर. तुम्हाला त्या डिग्रीपेक्षा महत्त्वाचं आहे तुमचं नॉलेज किती पॉवरफुल आहे. आणि ते नॉलेज आपण स्वतःकरता यूज करू शकतो, कंपनीमध्ये जाण्याकरताही यूज करू शकतो आणि नंतर सर्व्हाइव्ह करण्याकरता पण यूज करू शकतो. पण डिग्री ही फक्त तुम्हाला आतमध्ये एंटर होण्याकरता लागणार आहे. नंतर जे लागणार आहे ते म्हणजे तुमचं नॉलेज असणार आहे. इथपर्यंत आपल्याला टूल चेनचे कंपोनेंट्स कळलेले आहेत. आता इथून आपली पुढची वाटचाल चालू होणार आहे ती मायक्रो प्रोसेसरच्या दिशेने. आता आपल्याला मायक्रो प्रोसेसर शिकायचं आहे. आता मायक्रो प्रोसेसर्स हे बनवणाऱ्या खूप वेगवेगळ्या कंपन्या आहेत. खूप वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्यातल्या त्यात आपण नेहमी ऐकणारी आणि आपल्याला नेहमीच्या नावांमध्ये माहिती असणारी जी कंपनी आहे दॅट इज इंटेल. आता इंटेल ह्या कंपनीने खूप वेगवेगळे मायक्रो प्रोसेसर्स तयार केले. म्हणजे अगदी आपण जर त्यांचे वर्ष जर कन्सिडर केले तर 1974 पासनं, बरं त्याच्याही आधी चालू होतं, पण 1974 पासनं ते स्टील आता 2020-21 पर्यंत इंटेल नावाची कंपनी वेगवेगळे मायक्रो प्रोसेसर्स तयार करते. या कंपनीचं टार्गेट आहे की आपण मायक्रो प्रोसेसर जो तयार करतोय याच्यामध्ये इन्हान्समेंट्स पाहिजे. म्हणजे एक एक सोपी गोष्ट हे प्रत्येकाच्या मध्ये घडतं की ॲज अ शिक्षक म्हणून मी मागच्या बॅचला जे शिकवलं त्याच्यापेक्षा ह्या बॅचला काहीतरी बेटर व्हायला पाहिजे, कारण की आपल्याला आपल्यामध्ये चुका कळतात, आपण काय वेगळं करू शकतो हे कळतं. सेम थिंग इज आपण इन केस ऑफ मायक्रो प्रोसेसर्स. ज्या गोष्टी अनुभवातनं कळल्या त्या गोष्टींच्या अनुभवातनं इंटेलमध्ये किंवा मायक्रो प्रोसेसरमध्ये बदल होत गेले. आणि या बदलांमध्ये जर आपण बघितलं की आत्ताचे जे मायक्रो प्रोसेसर ते इतके तगडे आहेत, इतके पॉवरफुल आहेत की जे धडाधड इन्स्ट्रक्शन्स रन करतात. पण या गोष्टींना शिकण्याच्या पेक्षा आपण एका अशा स्टँडर्ड मायक्रो प्रोसेसरला शिकणार आहोत. स्टँडर्ड हा शब्द मी माझ्या साईडने वापरला. एका स्टँडर्ड मायक्रो प्रोसेसरला शिकणार आहोत की ज्याला शिकल्यानंतर तुम्ही कुठल्याही मायक्रो प्रोसेसरला रिलेट करून आरामशीर शिकू शकतात. मग त्याच्याकरता आपण जो मायक्रो प्रोसेसर आत्ता निवडतोय त्या मायक्रो प्रोसेसरचं नाव आहे 8086. आता 8086च्या व्यतिरिक्त कुठले कुठले मायक्रो प्रोसेसर्स आहेत यांची जस्ट एक मी तुम्हाला आता लिस्ट दाखवतोय. ही लिस्ट आपण बघूया. याच्या आधी मायक्रो प्रोसेसर्स होते, मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये. आपण एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत म्हणजे एका स्टेपपर्यंत आपण येतोय. त्याच्यानंतर अजून पुढे म्हणजे 2020 पर्यंत बघितलं तर कोर i7 कोर i9 पर्यंत गेले. पण आपण सुरुवात करूयात. 8080 हे नाव आहे. या नावाला म्हणजे एखाद्या प्रॉडक्टचं कसं नाव असतं तसं त्यांचं एक नाव आपण कन्सिडर करतो की द नेम ऑफ मायक्रो प्रोसेसर इज 8080. 1974 साली तयार झालेला हा मायक्रो प्रोसेसर्स होता. याच्यामध्ये ट्रान्झिस्टर्स किती आहेत, क्लॉक स्पीड किती आहे, या गोष्टींना आत्ता मी शक्यतो जास्त भर देत नाहीये. पण तुम्ही फक्त मागे दिसणाऱ्या डायग्राममध्ये बघा. जसं आपण बोललो होतो की इम्प्रूव्हमेंट्स होत आहेत, गोष्टी बदलत आहेत, तसं तुम्ही ट्रान्झिस्टरचा कॉलम बघा वाढत चाललेत. त्याच्यानंतर तुम्ही पुढचा कॉलम जो चौथा कॉलम आहे तो बघा, क्लॉक स्पीड हा सुद्धा वाढत चालला आहे आणि त्याच्यामध्ये इतकी प्रचंड वाढ आहे. आता क्लॉक स्पीड या गोष्टीला जर समजून घ्यायचं असेल तर इट्स लाईक एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. समजा माझ्याकडं एक बरं आता सोपं करूयात आपण. एक टू व्हीलर आहे.
या टू व्हीलरवरती आपण जेव्हा जातो तेव्हा त्या टू व्हीलरच्या आपण खरेदी करत असताना आपण ती किती सीसीची टू व्हीलर आहे हे पाहतो. मग ती 110 सीसी आहे, 150 सीसी आहे, 180 सीसी आहे, याच्यावरनं काय कळतं? त्या टू व्हीलरची पॉवर कळते. सेम केस आपल्या मायक्रो प्रोसेसरची पॉवर या कॉलमवरनं कळते, त्याचा क्लॉक स्पीड किती आहे. और अजून सोपं जर करायचं झालं तर आपण घरामध्ये फॅन लावतो, फॅन जो गोल फिरतो. हा फॅन जर आपण असा खरेदी केला की जो हाय स्पीड आहे, मग दुकानदार आपल्याला म्हणतो की सर हाय स्पीड फॅन आहे, हा 4000चा आहे, हा नॉर्मल स्पीड फॅन आहे, हा 3000चा आहे. याचा अर्थ फॅन फॅनच आहे, तोही गोल फिरणार आहे, हाही गोल फिरणार आहे, पण हा एका सेकंदात जर 10 वेळा गोल फिरत असेल तर हा एका सेकंदात 60 वेळा गोल फिरतोय. हे एक्झाम्पल आहे. याच्यावरनं काय कळते बघा, त्यांचा काय बदललाय? स्पीड बदललाय. डन, इथपर्यंत कळलं. हा होता कॉलम क्लॉक स्पीडचा. आणि क्लॉक स्पीडमध्ये जर बघितलं तर ग्रोथ प्रचंड आहे, प्रचंड ग्रोथ आहे. आपण आता रिसेंटपर्यंत तर बोलतच नाही आहोत, पण इतक्या फॉर्मॅटमध्ये ही ग्रोथ झालेली आहे. शेवटचा जो कॉलम आहे जो आपल्या केसमध्ये प्रचंड महत्त्वाचा आहे तो आहे डेटा विड्थ. याच्याबद्दल आपण इन डिटेल बोलणार आहोत, डोंट वरी. पण डेटा विड्थ याचा अर्थ हा मायक्रो प्रोसेसर आपला किती बिटचा आहे. जे आपण जनरली बोलतो बघा 8 बीट आहे, 16 बीट आहे, 32 बीट आहे, तसंच हा मायक्रो प्रोसेसर आपला किती बिट्सचा आहे हे कळणार आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला एक एक्झाम्पल और एक टर्मिनॉलॉजी आपण शिकणार आहोत की जी आपल्याला पुढे जाण्याकरता महत्त्वाची ठरणार आहे. एक थोडीशी तुम्हाला नावं वाचून सांगतो की हे कसं आहे, याच्यामध्ये कुठली कुठली नावं आहेत, याच्यातला आपण कुठला शिकणार आहोत हे आपण पाहूयात. 8080 1974 8 बिट, 8085 1976 8 बिट. क्लॉक स्पीडमध्ये बदल झालेला आहे. 8086 1978 1978 16 बिट. हा आपल्याला शिकायचा आहे. 8086 1978 16 बिट. आता बघा, याच्यानंतर जर आपण बघितलं तर 8088, मग त्याचे 80186 पण होता, 286, 386, 486, 586, 586 म्हणजेच पेंटीएम. आता ही एक फॅमिली जर कन्सिडर केली 86 नावाच्या शब्दाने किंवा नंबरने बंद होणारी, तर त्याला आपण एक फॅमिली म्हणून कन्सिडर केलं तर इट इज X86. म्हणून जो मी वर्ड वापरलाय की आपल्या सेशनबद्दल आपण जे बोलतो की आपण X86 फॅमिलीबद्दल बोलतोय, याचा अर्थ आपण स्पेसिफिक 8086 बद्दल बोलणार आहोत का? तर येस, पण इट इज ॲप्लिकेबल फॉर द फॅमिली. मग 80186, 286, 386, 486, 586 यांच्याबद्दल आपण एकत्रितपणे डिस्कस करणार आहोत. पण कुठल्या तरी गोष्टीला फिक्स ठेवलं पाहिजे इंटरनल आर्किटेक्चर शिकताना, म्हणून मी ती गोष्ट जी फिक्स ठेवतोय दॅट इज 8086. डन आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला वर्ष जसे जसे पुढे जात आहेत तसे तसे प्रोसेसर्स बदलले. आणि आपण म्हणजे आता ऐकणाऱ्या लोकांपैकी भरपूर लोकांनी जी नावं ऐकलेली असतील, आपण लहान असताना पेंटीएम प्रोसेसर्स होते, त्याच्यानंतर कोर प्रोसेसर्स आले, मग कोर टू डिओ, कोर टू क्वाड, मग कोर आय सिरीज आली, कोर i3, कोर i5, कोर i7, कोर i9. ही जी सिरीज आहे याचा अर्थ वर्ष जसे पुढे जात आहेत तसे त्यांच्याकडे होणारे बदल होत आहेत. ठीक आहे, डन आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा वर्ड आपल्याला आता समजून घ्यायचा आहे, दॅट इज डेटा विड्थ. आता डेटा विड्थ नावाचा जो कॉलम आहे, या कॉलमचा अर्थ असा आहे की आपला मायक्रो प्रोसेसर एका वेळेस किती बिटच्या डेटाला प्रोसेस करू शकणार आहे. ठीक आहे, सोपं. पुन्हा डेटा विड्थ या शब्दाचा अर्थ असा आहे की आपला मायक्रो प्रोसेसर एका वेळेस किती बिटच्या डेटाला, आता बिट हा शब्द आपल्याला कळलाय, मी तुम्हाला बल्बचं, मेणबत्तीचं, ग्लासाचं एक्झाम्पल सांगितलं होतं, रिलेट करा. डेटा विड्थ हा शब्द आपल्याला सांगणार आहे आपण एका वेळेस किती बिट्सला रिलेट करणार आहोत किंवा किती बिट्सला प्रोसेस्ड करणार आहोत. एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्यावरून आपल्याला कळणं सोपं जाणार आहे. पाहूयात. आता समजा मला माझ्या घरावरनं एअरपोर्टला जायचं आहे. ठीक आहे, घरून एअरपोर्टला जायचं आहे. एअरपोर्टला जाण्याकरता आपण कुठलं तरी एक व्हेकल यूज करणार आहोत. जर मी माझ्या घरातल्या 4 लोकांना, किंवा आपण असं इमॅजिन करूयात की माझ्या घरातल्या 7 लोकांना मला एअरपोर्टला सोडायचं आहे, त्यांना कुठल्या तरी गावाला जायचं आहे किंवा कुठेतरी फिरायला जायचं आहे. ठीक आहे, तर मी असं केलं की माझी टू व्हीलर काढली. ठीक आहे, टू व्हीलरवरती एकाला बसवलं, मी एअरपोर्टवरती सोडून आलो, मी परत आलो, मी परत दुसऱ्याला बसवलं, मी एअरपोर्टवरती सोडून आलो, परत तिसऱ्याला बसवलं, एअरपोर्टवरती सोडून आलो. हे मला 7 वेळा करायला लागणार आहे, कारण की मला किती लोकांना एअरपोर्टवरती नेऊन सोडायचं होतं? 7 लोकांना. याच्यात थोडा विचार केला की चायना हे आपण खूप ये-जा करतोय. मग आपण आपली 4 व्हीलर काढली. मग 4 व्हीलर काढली, मी समजा माझी एक 4 व्हीलर काढली, जी 4 व्हीलर आत्ता मागे
4 लोकांना बसवून घेणार आहे. 4 म्हणजे मागे 3 आणि पुढे अशा 4 लोकांना ती बसवून घेणार आहे. आता 4 लोकांना जरी मी बसवलं तरी मला 2दा ये-जा करायला लागणार आहे. मी पहिल्यांदा घेऊन गेलो 4 लोकांना, मी परत आलो, परत उरलेल्या 3घांना घेऊन गेलो, मी तिथं गेलो, परत आलो. याचा अर्थ मागच्या वेळेसपेक्षा बेटर आहे बरं का, कारण की मागच्या वेळेस जिथं मला 7 वेळा ये-जा करायला लागत होती, तिथं आता ये-जा किती वेळा करायला लागते? 2दा. याच्यात परत विचार केला की आपण उगाच आपला वेळ वाया घालवतोय आणि उगाच आपण ये-जा करण्यामध्ये आपली एनर्जी वाया घालवतोय. मग मी दुसरी गाडी काढली की जी SUV होती, की ज्या गाडीचं 4 व्हीलरच आहे, फक्त ज्या गाडीची सिटिंग कॅपॅसिटी ही 7+1 आहे, म्हणजे एक ड्रायव्हर आणि 7 लोक अशी बसणारी आपली गाडी. म्हणजे मागची रो 3, त्याच्या पुढची रो 3 आणि पुढे ड्रायव्हर सीटच्या साईडला 1, अशी 7 लोक बसणार आहेत. आता मी काय करणार बघा बरं, 7च्या लोकांना एकत्र गाडीत बसवणार, त्यांना एअरपोर्टवरती सोडून येणार आणि मी परत येणार. मी एका ट्रिपमध्ये काम केलं. काय केलं? एका ट्रिपमध्ये काम केलं. या सगळ्या गोष्टीला आपण रिलेट करूयात विथ द डेटा विड्थ. दिस इज जस्ट एक्झाम्पल टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय दॅट डेटा विड्थ. याचा अर्थ आता आपण असं इमॅजिन करू की जर मी मायक्रो प्रोसेसर असेल, फक्त एक्झाम्पल आहे, फक्त ऐका, गोष्टींना रिलेट करा. या गोष्टी हळूहळू आपण टेक्निकल वर्ड्समध्ये कम्प्लीट शिकणार आहोत. थोडं पेशन्स ठेवा. बघा, जर मी मायक्रो प्रोसेसर असेल तर पहिल्यांदा माझी मायक्रो प्रोसेसरमध्ये प्रोसेस्ड करण्याची क्षमता 1 बिट होती. 1 बिट, कारण की मी 2 व्हीलरवरती एकालाच घेऊन जात होतो. त्याच्यानंतर माझी प्रोसेसिंग करण्याची क्षमता ही 4 बिट झाली. 4 बिट ॲट अ टाइम, कारण की मी 4घांना घेऊन गेलो. त्याच्यानंतर माझी प्रोसेस्ड करण्याची क्षमता ही 7 बिट झाली. याचा अर्थ मी एकाच वेळेस किती लोकांना घेऊन जात होतो? 7 लोकांना घेऊन जात होतो. याच्यावरनं हे लक्षात घ्या, जेवढी आपली कॅपॅसिटी वाढते तेवढी आपली पॉवर वाढणार आहे. अँड सेम थिंग इज हॅपन इन केस ऑफ मायक्रो प्रोसेसर. 8 बिट मायक्रो प्रोसेसर म्हणजे तो एका वेळेस 8 बिट प्रोसेस करेल. 16 बिट मायक्रो प्रोसेसर म्हणजे जो एका वेळेस 16 बिट प्रोसेस करेल. 32 बिट म्हणजे एका वेळेस तो 32 बिट प्रोसेस करेल. 64 बिट मायक्रो प्रोसेसर म्हणजे एका वेळेस 64 बिट प्रोसेस करेल. इट डिपेंड्स ऑन किती बिटची डेटा विड्थ आहे. ठीक आहे, या गोष्टींना मी तुम्हाला रिलेट करून देणार आहे विथ द बस साईज. म्हणजे डेटा बस, ॲड्रेस बस, कंट्रोल बसबद्दल आपण बोलूयात तेव्हा या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली कळतील. समजलं इथपर्यंत कसं चाललंय? आता याला जर आपण दुसरं एक्झाम्पल जर घेतलं की जे सोपं जाईल कळायला. समजा एक विहीर आहे, ज्या विहिरीमधनं आपल्याला पाणी काढायचं आहे. पाणी काढण्याकरता मी एक छोटासा ग्लास घेतला, ग्लासभर पाणी काढत बसलो, अरे आयुष्य जाईल. जर मी एक मोठं जार घेतला, जार म्हणजे आपण जो मग असतो तो घेतला, याच्यातनं पाणी काढायला लागलो, थोडा कमी वेळ लागेल पण वेळ भरपूर लागेल. मी नंतर एक बादली घेतली, एक बकेट घेतली, बकेटने पाणी काढलं, थोडा कमी वेळ लागेल पण वेळ तर लागेल. मग मी नंतर मोठं भांडं घेतलं आणि एकत्र तेवढं पाणी काढलं, हळूहळू काढलं, याच्याने वेळ अजून कमी झाला. याचा अर्थ आपण एका वेळेस किती डेटाला प्रोसेस करतोय याची काय वाढायला लागली? साईज वाढायला लागली. आणि मायक्रो प्रोसेसरच्या बाबतीत हीच गोष्ट फार महत्त्वाची ठरते की आपण एका वेळेस किती डेटाला प्रोसेस करणार आहोत. डन आहे? इथपर्यंत कळलं आपलं. सॉरी, एक मिनिट. आपलं आत्तापर्यंतचं डिस्कशन इथं येऊन थांबलंय की आपल्याला मायक्रो प्रोसेसर बद्दल शिकायचं आहे. त्यातला कुठला शिकायचा आहे? 8086. बरोबर आहे, कुठला शिकायचा आहे? 8086. 8086 बद्दलची थोडक्यात माहिती. 8086 हा कुठला मायक्रो प्रोसेसर आहे? हा 16 बिट मायक्रो प्रोसेसर आहे. याचा अर्थ या मायक्रो प्रोसेसरची प्रोसेस करण्याची क्षमता ही एका वेळेस किती बिट आहे? तर एका वेळेस 16 बिट आहे. डन आहे? इथपर्यंत कळलं सगळ्यांना एका वेळेस किती बिट आहे? तर एका वेळेस 16 बिट प्रोसेस करण्याची क्षमता असलेल्या मायक्रो प्रोसेसरला आपल्याला आता शिकायचं आहे. इथपर्यंत कळलं असेल तर आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि पुढे जाऊन आता आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या एक इंटरनल डिटेल्स समजून घ्यायच्यात की हे इंटरनली कसं वर्क होतं, याच्या इंटरनली गोष्टी कशा चालतात, हे आता मी तुम्हाला शिकवायला चालू करणार आहे. डन आहे? याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, भरपूर वेगवेगळे शब्द आहेत, पण हे सगळे शब्द आपल्याला हळूहळू कळतील. सो दॅट थोडासा पेशन्स ठेवा आणि हळूहळू सगळं ऐका, सगळं व्यवस्थित कळेल. याची जबाबदारी माझी. आपण फक्त आता एक स्टेप पुढे जाऊ आणि या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता जर मला हे समजून घ्यायचं आहे की मायक्रो प्रोसेसरचं वर्किंग कसं चालतं, याच्याकरता आधी पहिले मला काय कळलं पाहिजे की मायक्रो प्रोसेसरचं आर्किटेक्चर कसं आहे.
आर्किटेक्चर या शब्दाचा अर्थ की तो मायक्रोप्रोसेसर कुठल्या पद्धतीमध्ये ऑर्गनाइज्ड केलेला आहे, कुठल्या पद्धतीत त्याची बांधणी झालेली आहे. मग ही समजून घेण्याकरता मी आधी तुम्हाला मायक्रोप्रोसेसरचं बेसिक 8086चं आधी आर्किटेक्चर समजून सांगतो आणि मग आर्किटेक्चरमधल्या आपण एक एक गोष्टींना एक एक इंटरनल फॉर्मॅटमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. लेट स्टार्ट. ही जी समोर आत्ता डायग्राम दिसते दॅट इज 8086. मी तुम्हाला क्विक पटापट या गोष्टी कशा चालतात याच्याबद्दल सांगणार आहे. शांतपणे ऐका आणि मी आत्ता एक बेसिक ॲझम्पशन ठेवतोय की तुम्हाला मागचे वर्ड्स कळलेत आणि मागच्या गोष्टींचा अर्थ कळलाय. या अर्थ कळल्यावरती आपण इथं जाणार आहोत. ही डायग्राम जर आपली आज कंप्लीट झाली या व्हिडिओमध्ये तर आपण याच गोष्टीचं इंटरनली टूलचेन फॉर्मॅटमध्ये कसं चालतंय, म्हणजे जी आपण टूलचेन शिकलो होतो ही मायक्रोप्रोसेसर पर्यंत कशी जाते हे पण बघणार आहोत. अगदीच वेळ कमी पडला तर मी तुम्हाला याचा ओव्हरव्ह्यू देईल आणि बाकीच्या गोष्टी आपण आपल्या पुढच्या क्लोज सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. पहिले आधी आपण या मागच्या या डायग्राम मधल्या काही कंपोनंट्सबद्दल आणि काही शब्दांबद्दल समजून घेऊया. ही जी कंप्लीट डायग्राम आहे हा आपला 8086 प्रोसेसर आहे ऑफ 16 बिट. या डायग्रामचे मेजर दोन पार्ट्स पडतात. दोन पार्ट्स पडतात. एक जो वरचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज BIU म्हणजेच बस इंटरफेस युनिट आणि खालचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात EU स्टँड फॉर एक्झिक्युशन युनिट. बरोबर. BIU EU अशा दोन पार्ट्समध्ये आपला मायक्रोप्रोसेसर डिवायडेड आहे. दिस इज जस्ट अ लॉजिकल डिव्हिजन. डॉटेड लाईन जी तुम्हाला दिसते ही डॉटेड लाईन इंडिकेट करते की कुठला पार्ट कोणाकडे आहे. बरोबर. आता या दोन पार्ट्समध्ये ही डायग्राम डिवाइड होण्याचं कारण असं आहे, एका पार्टचं काम आहे की इन्स्ट्रक्शन आणा आणि त्यांची तयारी करा आणि दुसऱ्या पार्टचं काम आहे इन्स्ट्रक्शनला एक्झिक्यूट करा. याचा अर्थ जो खालचा पार्ट आहे EU नावाचा विच इज रिस्पॉन्सिबल टू एक्झिक्यूट द इन्स्ट्रक्शन अँड जो वरचा पार्ट आहे BIU नावाचा विच इज रिस्पॉन्सिबल टू प्रिपेअर द इन्स्ट्रक्शन, म्हणजे इन्स्ट्रक्शनची तयारी करण्याकरता वरचा आहे आणि इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्याकरता खालचा आहे. डन. इथपर्यंत कळलं. आता या सगळ्या केसमध्ये आपण काही शब्दांना अजून एक स्टेप पुढे जाऊन बोलूयात. या मागे दिसणाऱ्या डायग्राममध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट रेक्टँग्युलर आहे एक्सेप्ट दोन युनिट्स आहेत बघा. एक BIUच्या इथं जो येलो कलरचा दिसतोय तो आणि ALU नावाचा शब्द जो दिसतोय तो, हे दोन युनिट्स वेगळ्या एका शेपचे आहेत. हा शेप का बरं आहे? कारण की ते अरिथमॅटिक प्रोसेसिंगचे युनिट आहेत, कारण की त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी एक्झिक्युशन होणार आहे म्हणून यांचा आकार वेगळा दिलेला आहे. यांचा आकार असा का आहे? कारण की जी दोन टोकं दिसत आहेत खालून तिथून आपल्याला इनपुट येणार आहे. बरोबर. इनपुट येणार आहे म्हणजे जे काम करायचंय ते येणार आहे आणि जिकडं आतमधला जो पार्ट आहे त्याच्या इथं ऑपरेशन होणार आहे. उदाहरणार्थ जर मला ॲड, मी एक असेंब्लीचं स्टेटमेंट सांगतो, पाहूयात बरं कळतंय का. ॲड AL, BL, ॲड AL, BL या वाक्यावरून आपल्याला काय कळलं की मला काय करायचंय, ॲड म्हणजे ॲडिशन करायचे, AL, BL म्हणजे BL नावाच्या रजिस्टरची आणि AL नावाच्या रजिस्टरच्या आतमध्ये असलेल्या व्हॅल्यूची ॲडिशन करायची. आता या जर आपण आपल्या सिम्बॉलला कन्सिडर केलं तर AL आणि BL हे इनपुट म्हणून येतील, ॲड हे ऑपरेशन होईल आणि दोघांची ॲडिशन हे आपलं काय जाणार आहे, बाहेर आउटपुट जाणार आहे. म्हणून यांना आपण एक्झिक्युशन युनिट्समध्ये म्हणजे ALU मध्ये पण आणि BIU मध्ये पण त्या फॉर्मॅटमध्ये काढलं. आता ॲक्च्युअल या सगळ्या गोष्टीला समजून घेण्याकरता आधी मी तुम्हाला प्रत्येक पार्टचा अर्थ सांगतो की कुठल्या पार्टमध्ये काय काय आहे. आता सुरुवात करूयात विथ खालून एक्झिक्युशन युनिटपासनं. एक्झिक्युशन युनिटमध्ये एक उभा बॉक्स दिसतोय ज्याला रजिस्टर्स असं म्हणतात. रजिस्टर्स याला CPU रजिस्टर्स असं सुद्धा म्हटलं जातं. CPU रजिस्टर्स म्हणजे मायक्रोप्रोसेसरकडं असलेली एक छोटीशी मेमरी की ज्या मेमरीचा वापर इन्स्ट्रक्शनला एक्झिक्यूट करण्याकरता लागणाऱ्या व्हॅल्यूज ज्या असतात त्यांना स्टोअर करण्याकरता वापरला जातो, ज्यांना रजिस्टर्स असं म्हणतात. या रजिस्टर्समध्ये वेगवेगळ्या रजिस्टरचे प्रकार पडतात. म्हणजे आपण जर रजिस्टरचे जर प्रकार कन्सिडर केले तर याच्यामध्ये पण पहिला महत्त्वाचा प्रकार पडतो दॅट इज कॉल्ड ॲज GPR म्हणजे जनरल पर्पज रजिस्टर. मग याच्यामध्ये परत वेगवेगळे प्रकार पडतात की जनरल पर्पज रजिस्टर्स आहेत. तर मग जनरल पर्पज रजिस्टर्समध्ये जर आपण कन्सिडर केलं की त्याच्यात पहिले जे काही महत्त्वाचे प्रकार आहेत ते म्हणजे AX रजिस्टर आहे. AX म्हणा किंवा तुम्ही त्याला EAX म्हणा. आता याच्यात AX किंवा EAX असे शब्द वेगवेगळे का बरं पडतात की आपला रजिस्टर जो आहे हा रजिस्टर किती बिटचा आहे.
ठीक आहे, किती बिटचा आहे याच्यावरनं रजिस्टरचे वेगवेगळे प्रकार पडतात. आता रजिस्टरचे आपण आधी पहिले काय करूयात, मी तुम्हाला त्यांची नावं समजून सांगतो. पहिले तुम्हाला जे आता मागे डायग्राम जी दिसते दॅट इज द रजिस्टर्स ऑफ 8086 ऑर 80286 या केसमध्ये असलेले रजिस्टर्स आहेत. पहिला जो कॉलम आहे विच इंडिकेट्स द कॅटेगरी ऑफ द रजिस्टर, त्याच्यात पहिला आहे जनरल पर्पज रजिस्टर, ज्याची साईज 16 बिट जर असेल तर त्यांची नावं AX, BX, CX आणि DX. आता या नावांचा अर्थ जर समजून घेतला तर अक्युमुलेटर रजिस्टर, बेस रजिस्टर, काउंट रजिस्टर अँड डेटा रजिस्टर हे किती बिटचे आहेत? 16 बिटचे रजिस्टर्स आहेत. बरोबर आहे, किती बिटचे आहेत? 16 बिटचे रजिस्टर्स आहेत. आता 16 बिट आहे तर याचे आपण अर्धे अर्धे पण करू शकतो. अर्धे अर्धे म्हणजे किती बिटचे होणार आहेत? 8 बिटचे. मग 8 बिटचे जर रजिस्टर्स असतील तर त्यांची नावं AH, AL, BX ला अर्ध अर्ध केलं तर BH, BL, CX ला अर्ध केलं तर CH, CL आणि DH, DL सो ऑन. आता या AX चे जर 2 पार्ट्स कंबाईन केले तर तो 32 बिटचा होतो. आता आपण 32 बिटमध्ये जास्त जायला नको, बिकॉज आता जे आपलं एज्युकेशन जे शिकणं चालू आहे हे 16 बिट्स आहे. पण 32 बिट वरती जेव्हा आपण जातो तेव्हा रजिस्टरचं नाव EAX होतं. EAX इज ऑफ 32 बिट. डन. आता जनरल पर्पज रजिस्टर्स मध्ये किती नावं झाली बघा? 4. EAX, EBX और 16 बिट घेऊयात AX, BX, CX, DX. 4. डन आहे. नेक्स्ट पॉइंटर रजिस्टर. पॉइंटर रजिस्टर याचा अर्थ एखाद्या ठिकाणी पॉइंट करणारा, म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण समजा मी असं म्हटलं की मी पॉइंट करून सांगितलं की अरे ही वस्तू आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ पॉइंटर रजिस्टर. पॉइंटर रजिस्टरमध्ये 2 महत्वाचे रजिस्टर्स पडतात ज्याला आपण SP आणि BP म्हणतो. SP स्टँड फॉर स्टॅक पॉइंटर आणि BP स्टँड फॉर बेस पॉइंटर. स्टॅक पॉइंटर आणि बेस पॉइंटर हे दोन्ही स्टॅक नावाच्या सेगमेंटला पॉइंट करण्याकरता लागतात. त्याच्यानंतर येतो इंडेक्स रजिस्टर विच इज ऑल्सो अ 16 बिट, ज्याच्यात 2 रजिस्टर्स येतात. एक असतो पहिला SI आणि दुसरा असतो DI. SI स्टँड फॉर सोर्स इंडेक्स अँड DI स्टँड फॉर डेस्टिनेशन इंडेक्स. डोंट वरी, आता मी ओव्हरव्ह्यू देतोय, इन डेप्थ आपण पुढे शिकणार आहोत, याची काळजी करू नका. आता फक्त आपण बघतोय की हे काय काय आहे. ठीक आहे. इंडेक्स रजिस्टर. नेक्स्ट आहे सेगमेंट रजिस्टर. ज्याच्यामध्ये महत्वाचे 4 आहेत पण एक्स्ट्रा अजून रजिस्टर्स येतात. त्याच्यापैकी पहिला आहे CS स्टँड फॉर कोड सेगमेंट. दुसरा आहे DS फॉर डेटा सेगमेंट. तिसरा आहे SS फॉर स्टॅक सेगमेंट आणि चौथा आहे ES फॉर एक्स्ट्रा सेगमेंट. यांना म्हणतात सेगमेंट रजिस्टर. यांचा उपयोग आपल्याला जेव्हा आपण मायक्रो प्रोसेसरकडे जाऊयात तेव्हा या गोष्टी आपल्याला प्रॉपरली कळतील. त्याच्यानंतरचा आहे इन्स्ट्रक्शन रजिस्टर. ऑर या रजिस्टरचा वापर हा कुठली इन्स्ट्रक्शन नेक्स्ट रन होणार आहे याला ठेवण्याकरता होतो. त्याला IP असं म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्ट्रक्शन पॉइंटर. आणि याच्यानंतर एक रजिस्टर येतो ज्याला म्हणतात फ्लॅग रजिस्टर. हा एकच रजिस्टर आहे की जो 16 बिटचा आहे, पण या फ्लॅग रजिस्टरच्या आतमध्ये असलेल्या प्रत्येक बिटवरनं, बिट बरं का, एक बल्ब, प्रत्येक बिटवरनं कळतं की कुठल्या गोष्टीचं आता काय घडतंय. मग फ्लॅग रजिस्टरमध्ये वेगवेगळ्या बिट्स येतात. कॅरी बिट आहे, ऑक्झिलरी कॅरी बिट आहे, पॅरिटी बिट आहे, 0 बिट आहे. या सगळ्या बिटवरनं कळतं की वेदर दॅट थिंग इज 1 or 0, म्हणजे चालू आहे का बंद आहे. याच्याबद्दल आपण इन डेप्थ जसं पुढे जाऊ तसं बघणार आहोत. आता हे जे सगळे दिसले आपल्याला हे काय होते? CPUचे रजिस्टर्स होते. जनरल पर्पज रजिस्टर, पॉइंटर रजिस्टर, इंडेक्स रजिस्टर, सेगमेंट रजिस्टर, इन्स्ट्रक्शन रजिस्टर आणि फ्लॅग रजिस्टर वरचे सगळे मल्टिपल आहेत. फ्लॅग रजिस्टर हा एकटा आहे, पण त्या फ्लॅग रजिस्टरच्या आतमध्ये मल्टिपल बिट्स आहेत की ज्या मल्टिपल बिट्सवरनं आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज कळतात. डन. इथपर्यंत आले सगळे. आता रजिस्टर्स हा शब्द आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा आपण या रजिस्टरवरनं थोडंसं पुढे जाऊ शकतो आणि ज्याच्यावरनं आपण समजून घेऊ शकतो की आपल्याला जो मायक्रो प्रोसेसर शिकायचा आहे तो मायक्रो प्रोसेसर जो एक्झिक्युशन युनिट होतं की जे मी तुम्हाला याच्या आधी दाखवत होतो, त्या एक्झिक्युशन युनिटमध्ये असलेल्या गोष्टी कशा इंटरनली वर्क होतात हे आता आपल्याला समजणार आहे. बरोबर. इथपर्यंत आले सगळे. आपण आता पुन्हा एकदा आपल्या डायग्रामवरती जाऊयात आणि डायग्रामवरनं आपण पुढच्या गोष्टी समजून घेऊ. मी खालचे तुम्हाला आता रजिस्टर एक्सप्लेन केले सगळे एक्झिक्युशन युनिट मधले. बरोबर. आता थोडंसं दुसऱ्या साईडला ALU नावाचा एक बॉक्स दिसतोय बघा. ALU स्टँड फॉर अरिथमॅटिक लॉजिक युनिट. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करण्याची जबाबदारी ज्याच्याकडे आहे त्याला ALU असं म्हणतात, दॅट इज अरिथमॅटिक लॉजिक युनिट. डन. म्हणजे असं म्हणू शकतो आपण याला की जिकडं ऍक्च्युअल प्रोसेसिंग होत आहे दॅट इज ALU. ठीक आहे. ALUच्या खाली 2 बॉक्स आहेत ज्याच्यापैकी एक आहे ऑपरंड्स नावाचा आणि दुसरा आहे फ्लॅग्स नावाचा.
हा फ्लॅग्स म्हणजे तोच आहे की जो आपण रजिस्टरमध्ये बघितला होता, फ्लॅग रजिस्टर. बाकीचे सगळे तुम्हाला रजिस्टर दिसत आहेत का बघा, एकदा आपण प्रत्येकाचे पॉइंटिंग करून पाहूयात. पहा बरं, लक्षात येते का? जनरल पर्पज रजिस्टर तुम्हाला EU मध्ये पहिले 4 दिसत आहेत, AX, BX, CX, DX 4. पॉइंटर रजिस्टर्स आपल्याला 2 दिसत आहेत, SPBP. इंडेक्स रजिस्टर आपल्याला 2 दिसत आहेत, SIDI. सेगमेंट रजिस्टर आपल्याला वर दिसतात बघा, वरच्या याच्यात म्हणजे कुठं, BIU मध्ये. BIUचं काम हे ऍड्रेस फेचिंग, ऍड्रेस कॅल्क्युलेशन हे आहे. मग त्याला पहिले 4 सेगमेंट रजिस्टर म्हणजे CS, SS, DS, ES. आणि जो आपला पॉइंटर रजिस्टर मधला जो इन्स्ट्रक्शन रजिस्टर आहे तो आहे IP, ज्याला इन्स्ट्रक्शन पॉइंटर म्हणतात, तो तिथं आहे. आणि जो शेवटचा रजिस्टर होता फ्लॅग रजिस्टरवाला, हा आता माझ्या मागे जो फ्लॅग नावाचा जो शब्द दिसतोय त्याच्यामध्ये आहे. डन. आता याच्यापैकी एक शब्द आपला मिसिंग आहे, दॅट इज ऑपरंड्स. हा जो ऑपरंड्स नावाचा जो सेक्शन आहे, ज्या सेक्शनमध्ये आपल्या मायक्रो प्रोसेसरला एक्झिक्युशन करत असताना जर काही टेम्पररी जागा लागली किंवा टेम्पररी रजिस्टर्स लागले तर ते रजिस्टर्स आपल्याला ऑपरंड्स नावाच्या सेक्शनमधनं आणून मिळतात. पण ॲज अ प्रोग्रॅमर और असेंब्ली डेव्हलपर म्हणून आपल्याला तो रजिस्टर ॲक्सेसिबल नाहीये. पण स्वतः जेव्हा मायक्रो प्रोसेसरमध्ये एखादी इन्स्ट्रक्शन रन होते आणि जेव्हा त्यांना टेम्पररी रजिस्टर्स लागतात ते ह्या ऑपरंड्समधनं मिळतात. बरोबर. आता सगळे खालचा पार्ट आपल्याला पूर्ण कळला का बघूयात. एक रजिस्टर्स कळले, एक ALU कळला, ऑपरंड्स कळले, फ्लॅग रजिस्टर कळला. म्हणजे एक्झिक्युशन युनिटमधला जो एक खालचा पार्ट आहे तो मी कम्प्लीट केला. आता मी वर जातोय. कंट्रोल युनिट इज स्टील पेंडिंग बट स्टील वेट. आपण आधी वरच्या युनिटकडे जाऊयात, दॅट इज कॉल्ड ॲज BIU. आता BIUच्या वरच्या साईडला एकदम वरती टू मेमरी अँड इनपुट आउटपुट असं दिलेलं आहे. जस्ट वी इमॅजिन की आपल्याला तिथं रॅम आहे, की रॅम वरती आपली प्रोसेस की जी बायनरीमध्ये आहे किंवा जी EXE आहे ती EXE बायनरी मधली वर आलेली आहे, म्हणजे कुठं, मेमरीमध्ये आलेली आहे. बरोबर आहे. मी इमॅजिन करतोय तुम्हाला लोडर पर्यंतच्या स्टेप्स कळल्या असतील तर लोडरने जी EXE आणली आहे ती वर आहे. वर कुणाकडे आहे बघा, टू मेमरी नावाचा जो शब्द आहे, मेमरी म्हणजे रॅम, की ज्या रॅम वरती आता आपली ती मेमरी येऊन थांबलेली आहे. डन. आता त्या मेमरीमध्ये इन्स्ट्रक्शन्स आहेत, सगळ्या काय आहेत, इन्स्ट्रक्शन्स आहेत. या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला आता रन करायच्या आहेत, म्हणजे कामं करायची आहेत. पण मग इन्स्ट्रक्शनचा आपल्याला पत्ता माहिती पाहिजे, ॲड्रेस माहिती पाहिजे. मग तो ॲड्रेस 2 प्रकारे काढता येतो. याच्यामध्ये एक ॲड्रेसिंग स्कीम्स बद्दल जर बोललो, मी थोडक्यात सांगतो बिकॉज इट्स टू व्हास्ट. आता आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं बोलूयात. 2 ॲड्रेसिंग स्कीम जर बघितल्या तर एक फ्लॅट ॲड्रेसिंग स्कीम आहे आणि दुसरी सेगमेंटेड ॲड्रेसिंग स्कीम आहे, की ज्याला सेगमेंटेशन और सेगमेंटेड ॲड्रेसिंग स्कीम असं म्हणतात. म्हणजे तुकड्या तुकड्यात बघणं आणि फ्लॅट म्हणजे सरसकट बघणं. आता एक एक्झाम्पल जर आपण घेतलं, की जर आपण एक बुक खरेदी केलं, एक पुस्तक घेतलं, ज्या पुस्तकामध्ये सलग 1, 2, 3, 4, 5, 6 असे 1000 पानं आहेत. कुठंही चॅप्टर नाही, कुठेही धडा स्टार्ट होत नाही, सगळं सरसकट 1 ते 1000 पानं आहे. म्हणजे आपण इमॅजिन करूयात ही फ्लॅट ॲड्रेसिंग स्कीम आहे. म्हणजे जर मला 560 नंबरचं पेज वाचायचं आहे, 560, 560, तर आपण कुठपर्यंत जाणार आहोत, 560 पर्यंत जाणार आहे, सलग जाणार आहे. कुठला चॅप्टर, कुठला पेज, डायरेक्ट 560. तसंच एक पुस्तक आहे 1000 पानांचं, जसं आधी होतं तसंच आहे. फक्त या 1000 पानांच्या पुस्तकामध्ये त्यांनी चॅप्टरमध्ये डिवाइड केलेले, धडे डिवाइड केलेले आहेत. हे धडे त्यांनी असं इमॅजिन करूयात आपण, 1000 पानांचं पुस्तक आहे. हे खूप महत्त्वाचं कॅल्क्युलेशन आहे, भलेही एक्झाम्पल आहे पण समजण्याकरता खूप महत्त्वाचं आहे. 1000 पानांचं पुस्तक आहे. प्रत्येक चॅप्टर हा 100 पेजेसचा आहे. म्हणजेच आपल्याकडे किती चॅप्टर्स येणार आहेत, 10. ठीक आहे. 10 chapters, each chapter is of 100 pages and total number of pages in the book is 1000. बरोबर आहे. 1000 पेजेसचं आपलं बुक आहे. आता जर मला 560 पेजवर जायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो का बघा बरं, 5व्या चॅप्टर मधलं 60th पेज, 5th चॅप्टर 60th पेज. येस, दॅट इज ॲड्रेस. आता जेव्हा समोरचा तुम्हाला सांगणार आहे 5th चॅप्टर, तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की अच्छा हा चॅप्टर नंबर सांगतोय 60th पेज. याचा अर्थ आपल्याला कळलं पाहिजे या चॅप्टरमध्ये कितव्या पेजवरती आजचं एक्सप्लेनेशन आहे हे आपल्याला कळतंय. म्हणजेच आपण कुठल्या ॲड्रेसिंग स्कीमला आता वापरतोय, याला लॉजिकल ॲड्रेसिंग असं म्हणतात. लॉजिकल. याच्याही पुढची गोष्ट व्हर्च्युअल ॲड्रेस हा प्रकार आता याच्यात बसणार नाहीये, पण आपण नंतर कधीतरी बोलूयात. लॉजिकल ॲड्रेस म्हणजे कुठला बघा बरं, 5वा चॅप्टर 60वं पेज
आणि फिजिकल ॲड्रेस म्हणजे कुठला 560. डायरेक्ट 560 मिळाला म्हणजे फिजिकल ॲड्रेस मिळाला. आणि जर पाचवा चॅप्टर आणि 60th पेज म्हटलो याचा अर्थ आपल्याला कुठला ॲड्रेस मिळाला, लॉजिकल ॲड्रेस मिळाला. आता BIU चं काम हे आहे की तुमच्याकडं जर लॉजिकल ॲड्रेस असेल तर या लॉजिकल ॲड्रेसला फिजिकल ॲड्रेसमध्ये कन्वर्ट करणं. म्हणजे तुमच्याकडं 5 आणि 60 बघा 5 अँड 60 असे दोन नंबर्स असतील तर यांना कंबाईन करून 560 हे आउटपुट देणं, हे काम या युनिटमधल्या वरचा जो येल्लो कलरचा जो बॉक्स आहे त्याचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला छोट्याशा फॉर्मॅटमध्ये एक फॉर्म्युला दिसेल की PA म्हणजे फिजिकल ॲड्रेस इज इक्वल टू सेगमेंट ॲड्रेस, म्हणजे आपण म्हणूयात 5 मल्टिप्लाय बाय 10. दिस इज जस्ट एक्झाम्पल. मल्टिप्लाय बाय 10 आपल्या केसमध्ये आपण मल्टिप्लाय बाय 100 केलं बिकॉज इच चॅप्टर इज ऑफ 100 बाईट्स 100 पेजेस, म्हणून मल्टिप्लाय बाय 100 प्लस ऑफसेट म्हणजे कुठला पेज नंबर, दॅट इज 60. याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे बाबांनो, फिजिकल ॲड्रेस मिळणार आहे, जो फिजिकल ॲड्रेस कॅल्क्युलेट तिथं झाला. बरोबर आहे. याचा अर्थ आपल्याला मेमरीमधनं कुठली इन्स्ट्रक्शन प्रोसेसिंग करता आणायची आहे जिचा ॲड्रेस हा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट झाला. आता ती इन्स्ट्रक्शन रॅमवरनं आणण्याची कामं चालू होणार आहेत. बघा, ती इन्स्ट्रक्शन रॅमवरनं आणण्याची कामं चालू होणार आहेत. आता सिनारिओ असा आहे की जर आपल्याला एखादी इन्स्ट्रक्शन रॅमवरनं आणायची असेल तर आणण्याकरता आपल्याला कुणीतरी आणून देणारा पाहिजे. मग याच्याकरता आपल्याला CPU मध्ये और मायक्रो प्रोसेसरवरती काम करणाऱ्या बसेस बद्दलची माहिती पाहिजे. आता व्हॉट इज मीन बाय बस? बस म्हणजे दोन ठिकाणांमध्ये कनेक्ट करणाऱ्या लाईन्स, दोन ठिकाणांना कनेक्ट करणाऱ्या लाईन्स की ज्या लाईनवरनं आपण एकतर डेटा आणू शकतो, ज्या लाईनवरनं आपण एकतर ॲड्रेस आणू शकतो किंवा ज्या लाईनवरनं आपण कंट्रोल सिग्नल्स आणू शकतो. याचाच अर्थ बसचे टोटल किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. आधी तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, बस म्हणजे हे दोन ठिकाणांमध्ये कम्युनिकेशन करण्याकरता असणाऱ्या लाईन्स जे आहेत ज्यांना बस असं म्हणतात. आपण आपल्या मदरबोर्डच्या बॅक साईडला जर बघितलं तर जे कनेक्ट करणारे जे लाईनी दिसतात त्या लाईनी म्हणजे वायर्ड बसबद्दल मी आता बोलत नाहीये, मायक्रो प्रोसेसरवरती असणाऱ्या किंवा मदरबोर्डवरती असणाऱ्या ज्या बस जर कन्सिडर केल्या तर उलट करून बघितल्यावरती तुम्हाला ज्या लाईन्स दिसतात त्याला आपण आता कन्सिडर करतोय बस. याचाच अर्थ बसमुळं आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गोष्ट, मग ती डेटा असेल, ॲड्रेस असेल किंवा कंट्रोल सिग्नल असेल, ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काय करून घेऊ शकतो, वाहून नेऊ शकतो. इथपर्यंत कळलं. आता जर मला बसचा वापर समजून घ्यायचा असेल तर पहिले आधी हे कळलं पाहिजे की बसचे वेगवेगळे प्रकार कुठले पडतात, म्हणजे व्हॉट आर द टाइप्स ऑफ बसेस. मी आता जसं तुम्हाला सांगितलं, बसचे वेगवेगळे प्रकार जे पडतात त्याच्यापैकी पहिला प्रकार असतो तो म्हणजे डेटा बस, दुसरा प्रकार असतो जो असतो ॲड्रेस बस, आणि तिसरा प्रकार असतो ज्याला म्हणतात कंट्रोल बस. आता नावावरनं बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात, पण आपण तरी त्याच्यातल्या थोड्याशा काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जास्त इलॅबोरेट करूयात. पहिला प्रकार आहे डेटा बस. जर डेटा बस माझी 16 बिट आहे, याचा अर्थ माझा मायक्रो प्रोसेसर हा 16 बिट आहे, तो ॲट अ टाइम किती डेटा प्रोसेस्ड करू शकणार आहे, 16 बिट. म्हणजे ज्याच्यातनं डेटा वाहून नेला जाणार आहे तो डेटा आपला किती बिटचा असणार आहे, तर 16 बिटचा असणार आहे. बरोबर आहे. किती बिटचा असणार आहे, 16 बिटचा असणार आहे. आता दुसरा बसचा प्रकार म्हणजे ॲड्रेस बस. ॲड्रेस बसमधनं फक्त आणि फक्त ॲड्रेसेस वाहून नेले जातात, म्हणजे पत्ता वाहून नेला जातो. आता 16 बिट जर ॲड्रेस बस असेल, 16 बिट, पण आपण जो आता प्रोसेसर पाहतोय ज्याच्या ॲड्रेस बसची साईज ही 20 बिट आहे. 20 बिट जे आहे ते आपण प्रॅक्टिकली त्याच गोष्टींचं बोलूयात, उगाच काहीतरी असं रँडम बोलण्यापेक्षा. 20 बिटची ॲड्रेस बस आहे. याचा अर्थ ही बस ॲट अ टाइम 2:20, आता 2 हा शब्द काय येतोय, बायनरी, सगळं जग बायनरी यांचं. 2:20 एवढा मोठा ॲड्रेस आपण ॲक्सेस करू शकतो. दॅट इज मॅक्सिमम ॲड्रेसिबल मेमरी इज 2:20. बरोबर. आणि 2:20 इज 1 MB. म्हणजे जर 20 बिटची ॲड्रेस बस असेल तर आपण 1 MB एवढ्या मेमरीला आपण जास्तीत जास्त फॉर्मॅटमध्ये ॲक्सेस करू शकतो. आणि की आपल्या ॲड्रेस बसची साईज किती झाली, 20 बिट. म्हणजे आता आपल्याला काय कळलं, ॲड्रेस बसवरनं आपल्याला किती जास्तीत जास्त मेमरीपर्यंत आपण पोहोचणार आहोत हे कळतं. ही झाली दुसरी बस. तिसरी बस आहे कंट्रोल बस. कंट्रोल बसचं काम डेटा वाहून नेणं हे पण नाहीये, ॲड्रेस वाहून देणं हे पण नाहीये. या बसमधनं ॲक्च्युअल
कंट्रोल सिग्नल्स जातात. कंट्रोल सिग्नल्स म्हणजे जसं आपण एक इन्स्ट्रक्शन बघितली होती ॲड नावाची. आता ॲड इन्स्ट्रक्शन आलेली आहे, पण ॲड इन्स्ट्रक्शनने काय करावं याचे कंट्रोल सिग्नल्स हे इतर सगळ्या आपल्या मदरबोर्डच्या कंपोनंट्सला गेले पाहिजे, की चला रजिस्टरमध्ये व्हॅल्यू घ्या, याची ॲडिशन करा, इकडून डेटा इकडं पास करा. हे काय होते? कंट्रोल सिग्नल्स होते. म्हणजेच कंट्रोल सिग्नल्स पास करण्याकरता जी बस काम करते, जिला कंट्रोल बस असं म्हणतात. होतो तुम्हाला तिन्ही बसची नावं आणि त्यांची कामं कळली असतील. मी नावं काय काय सांगितले एकदा पुन्हा बोलूयात. पहिला प्रकार होता ज्याला म्हणतो आपण ॲड्रेस बस. दुसरा आहे डेटा बस. तिसरा आहे कंट्रोल बस. ॲड्रेस बस म्हणजे जी ॲड्रेसेसला घेऊन जाते. दुसरी डेटा बस म्हणजे जी डेटाला वाहून नेते. कंट्रोल बस म्हणजे जी कंट्रोल सिग्नल्सला वाहून नेते. अशा 3 वेगवेगळ्या बसेस आहेत. दॅट इज ॲड्रेस बस, डेटा बस अँड कंट्रोल बस. आता आपण जी डायग्राम पाहत होतो, या डायग्राममध्ये ज्या कनेक्टिंग लाईन्स दिसत होत्या, त्या कनेक्टिंग लाईन्स म्हणजे आपल्या बसेस आहेत. आता आपण फायनली त्यांना बघू शकतो. तुम्ही आत्ता जी डायग्राम बघतायत माझ्या मागे, त्याच्यामध्ये ज्या तुम्हाला पट्ट्या दिसत आहेत बघा, डॉटेड लाईन नाही, ज्या पट्ट्या दिसत आहेत त्या पट्ट्या म्हणजे आपल्या बसेस आहेत. मग आता आपण इमॅजिन करूयात की लॉजिकल ॲड्रेसचं फिजिकल ॲड्रेसमध्ये कॅल्क्युलेशन झालं. ॲड्रेस हा BIUच्या इथून वर जाणारा जो ॲरो आहे ना, नीट बघा, BIUच्या इथून वर जाणारा जो ॲरो आहे, त्या ॲरोवरनं आपला ॲड्रेस गेला मेमरीकडं. बरोबर आहे? ॲड्रेस गेला मेमरीमध्ये म्हणजे रॅमवरती. त्या ॲड्रेसवरनं मला डेटा रीड करायचा आहे, कारण की त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन आहे. याच्याबद्दल सेगमेंटमध्ये कुठे असतो, काय असतो, लांबची गोष्ट आहे. आत्ता फक्त इमॅजिन करा, आपण पत्ता पाठवला, ज्या ॲड्रेसवरनं, पत्त्यावरनं तुम्हाला डेटा आणायचा आहे बरं का. काय करायचं आहे? आणायचा आहे. आता डेटा रीड करायचा आहे का राईट करायचा आहे, हे कोण सांगणार आहे? हे कंट्रोल बस सांगणार आहे. काय अप्रतिम आहे बघा बरं. हे बघा, ॲड्रेस पाठवणारी बस, आपण इमॅजिन करूयात ॲड्रेस गेला 560. ठीक आहे, काय गेला ॲड्रेस 560, की ज्या ॲड्रेसवरती आपली ॲड इन्स्ट्रक्शन आहे. जस्ट इमॅजिन कुठली इन्स्ट्रक्शन आहे? ॲड इन्स्ट्रक्शन आहे. 560 ॲड्रेस गेला. 560 ॲड्रेसवरती आपल्याला असलेली इन्स्ट्रक्शन रीड करायची आहे. तर रीड करायचंय हे कोणी पाठवलं? कंट्रोल बसने. म्हणजे आत्ता सध्या कुठल्या बसेस ॲक्टिव्ह आहेत? ॲड्रेस बस, कंट्रोल बस. ॲड्रेस बस ॲड्रेसवर गेली, कंट्रोल बसने सांगितलं की बाई तिथं जाऊन काय कर? डेटाला रीड कर. जमलं? आता रीड करून डेटा आला पाहिजे. मग डेटा कोण आणणार आहे? काय सुंदर आहे बघा, खूप सोपं आहे, काही अवघड नाहीये, सगळं सोपं आहे. फक्त त्या गोष्टीकडे बघण्याचा तसा पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिजे आणि सगळं सोपं आहे, लिटरली सगळं सोपं आहे, सगळं सगळ्यांना समजेल. बघूयात. ॲड्रेस बसने ॲड्रेस नेला, कंट्रोल बसने रीड करायचं हे सांगितलं. ॲक्च्युअल डेटा जो आणला तो आपल्या डेटा बसने आणला 16 बिटवाल्या. तिने डेटा जो आणला तो डेटा म्हणजे आपली इन्स्ट्रक्शन होती. इन्स्ट्रक्शन काय होती? इन्स्ट्रक्शन होती. ती इन्स्ट्रक्शन आपली ही इन्स्ट्रक्शन क्यू मध्ये लागणार आहे. तुम्हाला डायग्राममध्ये जो ग्रे कलर मधला एक बॉक्स दिसतोय बघा, 1 2 3 4 5 6 असा लिहिलेला, त्याला इन्स्ट्रक्शन क्यू असं म्हणतात. क्यू म्हणजे मराठीमध्ये आपण म्हटलो की एक रांग लावली आहे, लाईन आहे. ज्या लाईनीमध्ये पहिला आला, चला आतमध्ये, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, असे एक एक जण आतमध्ये जाणार आहेत. आतमध्ये म्हणजे काय? एक्झिक्यूट करायला जाणार आहेत. काय करायला जाणार आहेत? एक्झिक्यूट व्हायला जाणार आहेत. पण आत्ता अशी इन्स्ट्रक्शन आली. तुम्हाला तिन्ही बसेसचा अर्थ जर कळला असेल तर आपल्याला फायनली इन्स्ट्रक्शन BIUच्या बॉक्समध्ये आलेली आहे आणि ती इन्स्ट्रक्शन या 6 बाईटच्या इन्स्ट्रक्शन क्यू मध्ये लावून थांबलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये 6 बाईट हा आकडा का बरं आलाय? कारण की 8086च्या केसमध्ये मॅक्सिमम साईज ऑफ द इन्स्ट्रक्शन इज 6 बाईट. 6 बाईट म्हणजे एक इन्स्ट्रक्शन सगळ्यात मोठ्यात मोठी किती येऊ शकते? तर 6 बाईट. बरं, प्रत्येक प्रोसेसरनुसार, मायक्रो प्रोसेसरनुसार सायझेस बदलतात. मी त्याच्याबद्दल बोलतोय म्हणून मी आता काय कन्सिडर केलं, 6 बाईटची, बाईट बीट नाही, 6 बाईटची आपली मॅक्सिमम इन्स्ट्रक्शन आहे. मग देअर मे बी अ पॉसिबिलिटी 1 बाईट इन्स्ट्रक्शन आहे, 2 बाईट आहे, 3 बाईट आहे, 4 बाईट आहे, 6 बाईट आहे. याचा अर्थ आपली इन्स्ट्रक्शन ही मॅक्सिमम 6 बाईटची, म्हणून तिचे तुकडे पडू नये म्हणून इन्स्ट्रक्शन क्यूची साईज किती आली? 6 बाईट. आता यांच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट 8086 मध्ये वापरली जाते, जिचे ॲडव्हान्टेजेस पण आहेत, डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. आधी आपण चांगल्या गोष्टी बोलूयात, ज्याला पाईप लाईनिंग असं म्हणतात. पाईप लाईनिंग. पाईप लाईनिंग मीन्स जेव्हा नॉर्मल प्रोसेसर जेव्हा काम करतो तो 3 शब्दांवरनं आपल्याला त्यांची कामं कळतात. आधी हे कामं कशी चालतात हे आधी आपण समजून घेऊ, म्हणजे आपल्याला पुढे जायला मदत होईल.
पहिले 3 वर्ड्स कुठले आहेत ते सांगतो. फेच, डिकोड अँड एक्झिक्यूट. कुठले शब्द आहेत? फेच म्हणजे आणा, डिकोड म्हणजे त्याला समजून घ्या. लँग्वेजमध्ये बदलू नका असं नाही बाबांनो, हे लक्षात घ्या. याच्यात बऱ्याचशा वेळा शिकताना असं होतं की डिकोड म्हणजे बायनरीमध्ये कन्वर्ट करा. अरे बायनरीच आलेलं आहे, अजून बायनरीमध्ये कुठं जाणार आहे? याचा अर्थ आपल्याकडं ऑपकोड हा नंबर नाही आलाय, बायनरी आलाय. पण डिकोड करणं म्हणजे, हे फार महत्वाचं आहे, डिकोड करणं म्हणजे आलेल्या बायनरीवरनं, आलेल्या इन्स्ट्रक्शनवरनं कोणी काय करायचंय, या रजिस्टरने व्हॅल्यू स्टोअर करायची, त्याने ॲडिशन करायची, आलेला आन्सर याच्यात टाकायचं, इकडून आन्सर तिकडं गेलं पाहिजे. हे डिकोड झालं. डिकोड करण्याचं काम हे आत्ताच्या डायग्राम मधला जो ब्ल्यू कलरचा पट्टा दिसतोय, ज्याला कंट्रोल युनिट म्हणतात, तो डिकोड करण्याचं काम करतो. डिकोड. ठीक आहे. आता वाक्य बघा बरं. फेच करणं म्हणजे BIUच्या इथून जो वरती जाणारा एरो आहे ना, तो काय करणार आहे? इन्स्ट्रक्शनला फेच करणार आहे. फेच. मल्टिपल इन्स्ट्रक्शन्स आणून या एका क्यू मध्ये आणून ठेवल्या जातील, कारण की यांना पाईपलाइनिंग हे फीचर वापरायचंय. काय वापरायचंय? पाईपलाइनिंग. इन्स्ट्रक्शन्स लाईनीत आणून ठेवल्या जातील. कंट्रोल युनिट, बघा आता तुम्हाला पूर्ण सायकल कंप्लीट कळेल. कंट्रोल युनिट या इन्स्ट्रक्शनला डिकोड करेल. काय करेल? डिकोड करेल. म्हणजे प्रत्येक कंपोनंटला कंट्रोल सिग्नल पाठवेल की हे कर, ते कर, हे कर, ते कर. याचा अर्थ डिकोड झालं. बायनरीमध्ये कन्व्हर्जन नाही, डिकोड झालं. आता फेच झालं, डिकोड झालं. आता ALU जो दिसतोय बघा खाली, ALU, तो ALU एक्झिक्यूट करणार आहे. काय करणार आहे? एक्झिक्यूट. ही एक सायकल झाली. फेच, डिकोड, एक्झिक्यूट, फेच, डिकोड, एक्झिक्यूट. अशा गोल 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 जेव्हा आपण फिरू तेव्हा आपल्या पूर्ण इन्स्ट्रक्शन्स लाईनीत रन होतील. आता याच्यातलं एक जबरदस्त आणि महत्वाचं वाक्य नॉर्मल प्रोसेसरच्या बाबतीत, एकदा फेच केलं, एक्झिक्यूट झालं की मग पुढची इन्स्ट्रक्शन परत फेच करायला आणली जाते. म्हणजे जनरल सायकल कशी असते बघा. नॉर्मल म्हणजे 8086च्या आधीच्या प्रोसेसरची फेच, एक्झिक्यूट, फेच, एक्झिक्यूट, डिकोड होणार आहे मध्ये, मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये, पण सिक्वेन्स बघा. फेच, एक्झिक्यूट, फेच, एक्झिक्यूट, फेच, एक्झिक्यूट, फेच, एक्झिक्यूट. याचा अर्थ एक्झिक्यूट झालं की परत फेच करायला जा, एक्झिक्यूट झालं की परत फेच करायला जा. आता 8086चं म्हणणं असं आहे की आपण पाईपलाइनिंग वापरूयात. म्हणजे जेव्हा आपला ALU एक्झिक्यूट करत असेल त्याच वेळेस आपण, शब्द महत्वाचा होता, त्याच वेळेस आपण पुढची इन्स्ट्रक्शन आणून ठेवू. काय करूयात? पुढची इन्स्ट्रक्शन आणून ठेवू, ज्याच्याने 2 इन्स्ट्रक्शनच्या एक्झिक्युशन मध्ये ALUला थांबायला लागणार नाही. म्हणून याला प्रीफेचिंग ऑर पाईपलाइनिंग असं म्हणतात. म्हणजे आपली आता सायकल कशी चालणार आहे बघा बरं. फेच, एक्झिक्यूट, 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 एक्झिक्यूट. पुन्हा फेच, एक्झिक्यूट, 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 एक्झिक्यूट. याच्यात असं कळलं की याच्याला मग फेच करतच नाहीये का? अरे फेच करतोय, पण जेव्हा एक्झिक्युशन चालू आहे त्याच वेळेस पॅरलली फेच करतोय. म्हणून आपल्या प्रोसेसरचा काय वाढला? परफॉर्मन्स वाढला. आता आपण एक एक्झाम्पल जर घेतलं की एक डॉक्टर आहे, जो डॉक्टर तासभर एखाद्या OPD मध्ये येतोय, तर एक पेशंट आतमध्ये गेला, त्याचं काम झालं, त्याचं म्हणजे त्याला काय ट्रीटमेंट द्यायची होती ती झाली, तो बाहेर गेला. मग नंतर पुढच्या पेशंटला विचारलं गेलं की तुला कोणाकडे जायचंय, तुझं काय काम आहे, तुझी हिस्ट्री काय, या सगळ्या गोष्टी झाल्या. मग तो आतमध्ये गेला. मग तिसऱ्या पेशंटला बोलवलं गेलं, मग तो आतमध्ये गेला. आता जो डॉक्टर तासाभराकरता येतो आणि ज्याला त्या तासाभरात मॅक्सिमम पेशंट्स हँडल करायचे, त्या डॉक्टरला 2 पेशंट्सच्या मध्ये थांबायला लागते निवांत. कारण की पहिला पेशंट गेल्यावरती दुसरा पेशंट आतमध्ये येईस तोपर्यंत डॉक्टरला मध्ये वेळ मिळतोय, ज्या वेळाचा काहीच उपयोग होत नाहीये. मग अशा वेळेस डॉक्टरने विचार असा केला की आपल्याला तासाभरात मॅक्सिमम पेशंट्सला चेक करायचंय, आपण एक रिसेप्शनिस्ट ठेवूयात, आपल्या हाताखाली एक माणूस ठेवू की ज्याला काय सांगायचं की जेव्हा एक पेशंट आतमध्ये जाईल, इमॅजिन करा, आपण जनरली या गोष्टी पाहतो, एक पेशंट जेव्हा आतमध्ये जाईल तेव्हा बाहेर असलेल्या 100 पेशंट्स की जे आता वेटिंगमध्ये आहेत, सगळ्यांना नको बोलू, पण पुढच्या 4 पेशंट्सला तयार ठेवू. आपण 4 नको म्हणायला, आपण आपल्या केसमध्ये 6 म्हणूयात. पुढच्या 6 पेशंट्सला तयार ठेवू हिस्ट्री काढून. हिस्ट्री म्हणजे काय की समजा पेशंटचा रेग्युलर चेकअप आहे, तर त्याचं ब्लड प्रेशर किती आहे, त्याचं वेट किती आहे, त्याचं टेम्परेचर किती आहे, त्याने काय खाल्लं, त्याला काय त्रास होतोय, हे सगळं लिहून ठेवा. म्हणजे त्यांचं प्रोसेसिंग होईल, डॉक्टर करेल, पण आधी सगळी माहिती तयार करून ठेवा. याच्याने काय होईल बघा बरं. डॉक्टरकडं पहिला पेशंट गेला,
थांबा, दुसरा पेशंट, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, खाट खाट. कारण की जेव्हा पहिला पेशंट आतमध्ये आहे त्याच वेळेस त्यांच्याकडे असलेला रिसेप्शनिस्ट पुढच्या पेशंटला तयार करून लाईनीत आणून ठेवतोय. याला प्रीफेचिंग ऑर पाईपलाईनिंग असं म्हणतात. याचाच अर्थ डॉक्टरच्या केबिनच्या बाहेर 6 पेशंट्स लाईनीत उभे पाहिजे. एक आतमध्ये गेला की पुढचा गेला पाहिजे, दुसरा आतमध्ये गेला की तिसरा गेला पाहिजे. याच्यात असंही होऊ शकतं की एक पेशंट त्याच्या फॅमिली सोबत आला असेल, मग त्यांच्यासोबत जर 3 जण असतील तर 3 आतमध्ये जातील. कळते का बघा? 3 जण असतील तर 3 आतमध्ये जातील, पुढचे 3 येतील. जर 4 जण एकत्र आले असतील तर 4 आतमध्ये जातील, 4 लोकांची जागा होईल, पुढचे 4 येतील. पण याच्यामध्ये पुढचे 4 हे जर आपण टेक्निकली बघितलं तर जशा जशा इन्स्ट्रक्शन्स, आता आपण आपल्या याच्यात येऊयात, मला असं वाटतं तुम्हाला व्हिज्युअलाइज व्हायला दिस इज मोर दॅन इनफ. इन्स्ट्रक्शन जेव्हा पुढं पुढं जाते तेव्हा एक बाईटची इन्स्ट्रक्शन पुढं गेली कंट्रोल युनिटकडं तर जागा 1 बाईटची झाली. बरोबर? 2 बाईटची इन्स्ट्रक्शन कंट्रोल युनिटकडे गेली तर जागा 2 बाईटची झाली. पण जर असं झालं की 3 बाईटची इन्स्ट्रक्शन क्यू मध्ये गेली तर जागा 3 बाईटची झालेली आहे. मग अशा वेळेस BIU एक बाईटच्या इन्स्ट्रक्शन फेच करून आणेल का 3 बाईटची आणेल का पूर्ण आपली इन्स्ट्रक्शन क्यू रिकामी होईस तोपर्यंत वाट बघेल? तर टेक्निकल आन्सर आपण 16 बिट मायक्रोप्रोसेसर शिकतोय म्हटल्यावरती 2 बाईट म्हणजे 16 बिट जागा खाली झाली, 16 बिट घेऊन या. हे फार महत्वाचं आहे. 16 बिट म्हणजेच 2 बाईट जागा खाली झाली, 16 बिट घेऊन या. पुढची 16 बिट खाली झाली, पुढची 16 बिट घेऊन या. पण क्यूला रिकामं होऊ देऊ नका, ज्याच्याने ALUला कुठेही थांबायला लागणार नाही, कामं धडाधड चालू राहतील आणि CPUचा परफॉर्मन्स वाढेल. पण याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी छान छान वाटल्या. एक छोटासा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. जर आपल्या इन्स्ट्रक्शन्स लाईनीत चालत असतील, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी सगळं छान आहे, पण जर एखाद्या इन्स्ट्रक्शन्सवरनं जर जंप असेल, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता ब्रँच असेल, तर मधल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स डिस्कार्ड करायला लागतात. मग पुढची इन्स्ट्रक्शन तिथून पुढच्या 6 आणायला लागतात. दिस इज अ ड्रॉबॅक. मग याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रोसेसर्समध्ये सोल्युशन्स आहेत. याच्यात जास्त आत्ता जायला नको. पण जंप असेल, म्हणजे 8व्या इन्स्ट्रक्शनवरनं जर 40व्या इन्स्ट्रक्शनला जंप करण्याचा कोड असेल तर मग त्या केसमध्ये 8व्याच्या पुढच्या आलेल्या 6 डिस्कार्ड करून 40च्या पुढच्या 6 आणायला लागतात. हे ओव्हरहेड थोडेसे वाढतात, बट स्टील ज्याच्याने आपल्याला परफॉर्मन्स चांगला मिळतो. डन आहे? सगळ्यांना एक सायकल कळली कशी आहे? एकदा क्विक पटकन रिकॅप घेऊयात आपण काय काय बोललो. फक्त याच्यामध्ये तुमच्यापर्यंत ते शब्द पोहोचले का बघा बरं, कुठले कुठले. फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट, कारण की फार महत्वाचे वर्ड्स आहेत. फेच करा, डिकोड करा आणि एक्झिक्यूट करा. म्हणजे आपल्याला आधी काय कळलं पाहिजे की कुठलीही गोष्ट मशीनमध्ये कुठल्या फॉर्मॅटमध्ये चालते. तर साधारणतः यांचे मशीनच्या सायकल्समध्ये हे 3 ते 4 फॉर्मॅटमध्ये आपल्याला जायला लागतं, की ज्याला मशीन सायकल्स असं म्हणतात, की जे आपण एकदा प्रॉपरली पूर्ण डिस्कस करूयात म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. मशीन सायकल बद्दल बोलूयात. पहिली गोष्ट आहे फेच करणं. फेच करणं याचा अर्थ रॅमवरनं इन्स्ट्रक्शन आणा. बरोबर आहे? तुम्हाला आता जी मागे डायग्राम दिसते याच्यानुसार फेच करणं म्हणजे रॅमवरनं इन्स्ट्रक्शन आणणं. फेच केली, आपल्या केसमध्ये BIUने इन्स्ट्रक्शन आणली. स्टेप नंबर 2, डिकोड करा. डिकोड करा म्हणजे काय, की या इन्स्ट्रक्शनला तुम्ही सिग्नल्समध्ये ट्रान्सलेट करा, की जे सिग्नल्स तुमच्या इतर कंपोनंट्सला गेले पाहिजे, की काय करायचं हे कळलं पाहिजे. हे कोण करणार आहे? डायग्राममध्ये बघा, कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट काय करणार आहे? डिकोड करणार आहे. डिकोड केलं, सगळ्यांना सिग्नल मिळाले की आता काय काम आहे? एक्झिक्यूट करणं. एक्झिक्यूट, आता थांबा बघूयात बरं, कळते का? एक्झिक्यूट कोण करणार आहे? आपलं अरिथमॅटिक लॉजिक युनिट. याला काय करणार आहे? एक्झिक्यूट करणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेसिंग इथं झालं. कुठं? एक्झिक्यूटमध्ये. आता एक्झिक्यूट झाल्यावरती तुमची एक्झिक्यूट झालेल्या इन्स्ट्रक्शनचं जर जे आउटपुट असेल ते आउटपुट तुम्हाला आउटपुट डिव्हाइसवर दाखवायचं असेल दाखवा, कुठं स्टोअर करायचं असेल स्टोअर करा, किंवा दुसरे काही ऑपरेशन्स करायचे असेल ते करा. दॅट इज अ 4th स्टेप. आता ही सायकल आहे म्हटल्यावरती गोल 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 असं फिरणार आहे. आणि याच्यातला एक महत्वाचा शब्द पाईपलाईनिंग जर असेल तर ॲट द टाइम ऑफ एक्झिक्यूट फेच पण होत आहे. बघा, पाईपलाईनिंग जर असेल तर ॲट द टाइम ऑफ एक्झिक्यूट फेच पण होत आहे. याचाच अर्थ या गोष्टी पॅरलली होत आहेत. म्हणून 8086च्या प्रोसेसरचे 2 पार्ट्स पडले होते. त्याच्यातला जो वरचा पार्ट होता ज्याला आपण BIU म्हणायचो, ज्याचं काम हे फेचिंग करणं होतं आणि तयारी करून ठेवणं होतं, आणि डिकोड आणि एक्झिक्यूट करण्याचं काम हे खालच्याचं होतं ज्याला आपण EU असं म्हणत होतो, दॅट इज एक्झिक्युशन युनिट.
कळलं कसं झालंय? एकदा आपण पूर्ण फ्लो डायग्रामकडे न बघता पटकन बोलू. दिस इज जस्ट अ क्विक रिव्हिजन, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. आपण आपल्या डायग्राममध्ये 8086च्या डायग्राममध्ये 2 पार्ट्स घेतले होते. वरती BIU होता, खाली EU होता. BIUच्या वरती मी आता हे डायग्राम का दाखवत नाही? व्हिज्युअलायझेशन आपल्याला परफेक्ट जर जमलं तर आपण लॉंग टर्म या गोष्टी समजून घेऊ शकतो. म्हणून दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. माझ्या क्लासमध्ये मी हे खूप मोठ्या प्रमाणात फॉलो करतो. व्हिज्युअलाइज करा. जेव्हा आपण व्हिज्युअलायझेशन आपलं स्ट्रॉंग होतं तेव्हा त्या गोष्टी जास्त बेटर करतात. ठीक आहे, तुम्हाला ग्राफिकली गोष्टी दाखवल्यात, इट्स इनफ. पण आता व्हिज्युअलाइज करण्याची वेळ आलेली आहे. बघूयात. BIUने मेमरीमधनं इन्स्ट्रक्शन फेच केली. फेच केलेली इन्स्ट्रक्शन ही खाली आपल्याकडे वेगवेगळे सेगमेंट रजिस्टर्स होते. कोड सेगमेंट, डेटा सेगमेंट, स्टॅक सेगमेंट, इन्स्ट्रक्शन पॉइंटर हे सगळे तिथं होते. फेच केलेल्या इन्स्ट्रक्शन क्यूमध्ये गेल्या. इन्स्ट्रक्शन क्यूमध्ये 6 बाईटमध्ये इन्स्ट्रक्शन लाईनीत लागल्या. इन्स्ट्रक्शन क्यूमधनी एक इन्स्ट्रक्शन डिपेंड्स ऑन द साईज म्हणजे 1 बाईट, 2 बाईट, 3 बाईट, 4 बाईट ही कंट्रोल युनिटकडे गेली. कंट्रोल युनिटने त्याचं डिकोडिंग केलं, म्हणजे सगळ्यांना सिग्नल्स पाठवले. डिकोडिंग केल्यावरती कुठल्या रजिस्टरने काय ठेवावं याचे प्रत्येकाला सिग्नल्स मिळाले. ALUने इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली. एक्झिक्यूट केल्यावरती एक्झिक्यूट करण्याकरता जर टेम्पररी व्हेरिएबल्स लागले तर ते त्याच्या खालच्या रजिस्टरमधनं घेतले आणि प्रत्येक इन्स्ट्रक्शनने काय केलं हे फ्लॅग रजिस्टरमध्ये स्टोअर झालं आणि इन्स्ट्रक्शनचं आउटपुट हे परत डेटा बसवरनं वरती जाऊन आपल्या BIU पासून वरती जर आउटपुट डिव्हाइसवर दाखवायचं असेल तर आउटपुट डिव्हाइसवरती गेलं, रॅमवरती स्टोअर करायचं असेल तर रॅमवरती गेलं आणि हे गोल चक्र गोल परत फिरत राहिलं. दिस इज हाऊ मायक्रो प्रोसेसर वर्क्स. कळलं? मी हा खूप एक बेसिक फॉर्मॅटमध्ये आपण घेऊन आलो की प्रत्येकाला कळलं पाहिजे की आत काय चालतं. आणि आता तुम्ही जर ही पूर्ण सिरीज बघितली असेल व्हिडिओजची तर प्रोग्रामिंग काय आहे, प्रोग्रामिंग लँग्वेजेसचं कन्व्हर्जन कसं होतं, कन्व्हर्जन झाल्यावरती आपला जो प्रोसेस तयार होते किंवा जी एक्झिक्युटेबल फाईल तयार होते ती एक्झिक्युटेबल फाईल ॲक्च्युअल रन कशी होते, इथपर्यंत आपण येऊन थांबलेलो आहोत. आणि दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. आपल्याला मायक्रो प्रोसेसर काय करतो हे कळलं पाहिजे. बिकॉज जेव्हा आपण प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये लूप्स वापरतो, इन्स्ट्रक्शन्स करता आपण, सिलेक्शन्स करता आपण स्विच केस वापरतो, व्हेरिएबल्स क्रिएट करतो, डेटा टाईप्स वापरतो, स्टोरेज क्लासेस वापरतो, तेव्हा या सगळ्या कन्सेप्ट्स किंवा पॉइंटरसारखी अफलातून कन्सेप्ट जेव्हा आपण यूज करतो तेव्हा या सगळ्या कन्सेप्ट समजण्याकरता आपल्याला इंटरनल्स माहिती पाहिजे. आणखी जेव्हा मी तुम्हाला पॉइंटर शिकवेल तेव्हा आपण म्हणूयात की पॉइंटर हा जर व्हेरिएबल असेल की ज्याच्यात ॲड्रेस स्टोअर होतो, तो ॲड्रेस आपल्याला त्या ॲड्रेसवरचा डेटा आणून देतो. तेव्हा जर मी म्हटलं की थिंक अबाउट ॲड्रेस बस, डेटा बस, ॲड्रेस येणार, मग तो त्या डेटा बसवरनं डेटा घेऊन येणार, तेव्हा असं नको व्हायला की अरे हे काय म्हणतोय. आणि त्याच्यात माझ्या बॅचचं एक महत्त्वाचं टार्गेट आहे, आपण ॲझम्पशन काहीच करत नाही. म्हणजे येणाऱ्या स्टुडंटला हे सगळं माहिती आहे का? सगळं जरी माहिती असेल तरी स्टील वी अज्युम याला काहीही माहिती नाहीये. भलेही माहिती असेल, रिव्हिजन होईल, नुकसान तर होत नाहीये. पण जर आपण 0 लेवलपासून सगळ्यांना वर उचललं तर कोणी अटेंड करू शकतं. आणि मी नेहमी प्राऊडली सांगतो की माझ्याकडे अगदी 7वी-8वीच्या पोरांपासून ते 10 वर्षाच्या एक्सपिरियन्सपर्यंत लोक येतात. पण या सगळ्यांना एका लेवलपर्यंत, टेक्निकल लेवलपर्यंत आणण्याकरता पहिले फाउंडेशनचे काही दिवस महत्त्वाचे असतात. अँड दिस इज वन ऑफ द डे फ्रॉम दॅट फाउंडेशन डेज की ज्याच्यामध्ये सगळी लोक आता पॅरलल येतात. याच्यामध्ये IT चा असो, नॉन IT चा असो. आणि मी फार काही मानत नाही या गोष्टीला की IT मधलं आहे म्हणजे याला सगळं येतं आणि नॉन ITचं आहे म्हणजे याला काहीच येत नाही. नो. जे आता ITचे लोक ऐकतात त्यांच्याकरता तुम्ही डोळे मिटून फक्त स्वतःला विचारायचं, आपल्याला येतं, आपल्याला सगळं येतं आहे. आपण इंजिनियर आहोत, आपण 4 वर्ष इंजिनिअरिंग केलेलं आहे, आपल्या आईवडिलांनी लाखो रुपये कॉलेजला भरलेले आहेत, आपण मोठ्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग केलं, आपल्याकडे डिग्री आहे. फक्त स्वतःला, इतरांना नका सांगू, कारण की इतरांना सांगताना त्याच्यामध्ये मे बी खोटं येऊ शकतं. स्वतःला सांगा मला काय येतं, बस. स्वतःला, मी असं नाही म्हणते की मला कमेंट करून सांगा, नो. स्वतःला सांगा तुम्हाला काय येत आहे. आता नॉन ITच्या लोकांनी डोळे म्हणून विचार करा आपल्याला काय येत आहे. एव्हरीथिंग इज क्रिस्टल क्लिअर, सगळं खरं आहे, काही येत नाही. तर मी मागच्या लोकांच्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देते, त्यांनी त्यांचं द्यावं. एक महत्त्वाची गोष्ट, जर माझ्याकडं पाटी असेल लिहिण्याकरताची, स्लेट असेल, जर तिच्यावरती लिहिलेलं कळतच नसेल काय लिहिलंय, ते लिहिलेलं पुसून परत लिहिण्यापेक्षा जर एखाद्याकडं पाटी असेल, ती कोरी असेल, तर इट्स ऑलवेज बेटर. त्यामुळे डझंट मॅटर वेदर यू कम्स फ्रॉम IT ऑर नॉन IT. प्रत्येकाला शिकण्याचा सेम स्कोप आहे, सेम टार्गेट आहे आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं, आपल्याला प्रोग्रॅमर व्हायचं, आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे. पण डेव्हलपमेंट करण्याकरता लागणारा जो एक फ्लो होता त्या फ्लोपर्यंत आपण येऊन पोहोचलोय. आता या स्टेपला मला एक क्विक रिकॅप तुम्हाला दाखवायचा आहे की ज्याच्यामध्ये आपण जो 8086चा जो मायक्रो प्रोसेसर बघतोय त्या मायक्रो प्रोसेसरची जी टूल चेन आहे
त्याचं जस्ट एक ओव्हरव्ह्यू दाखवतो. इन डेप्थमध्ये जाणं आत्ता त्या स्टेजला शक्य नाही आहे, कारण की तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडं. नंतर जेव्हा आपल्याला कधी जमेल किंवा आपल्या या बॅचच्या पुढचे जेव्हा प्रायव्हेट सेशन चालू होतील या नेक्स्ट वीकपासनं, तेव्हा या गोष्टी त्यांना आपण घेणार आहोत. पण आत्ता ऐकणाऱ्या प्रत्येकाकरता एक आपण फ्लो समजून घेऊयात, की आपण जी टूलचेन बघितली, ही टूलचेन आपली या फॉर्मॅटमधनं कशी चालते आणि टूलचेनचं इंटरनल वर्किंग कसं होतं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढं समजेल तेवढं आत्ता समजून घ्या. बाकीच्या गोष्टी आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये बघणारच आहोत. फक्त एकदा टूलचेन आणि टूलचेनचं वर्किंग, जे आता तुम्हाला डायग्राम दिसते, दिस इज मायक्रो प्रोसेसर. पण मायक्रो प्रोसेसर एका साईडला आहे, एका साईडला रॅम आहे आणि एका साईडला आपली टूलचेन आहे. म्हणजे डॉटेड लाईनीच्या, इमॅजिन करा सगळ्यांनी, डॉटेड लाईनीच्या एका साईडला मदरबोर्ड आहे असं आपण इमॅजिन करूया, आणि डॉटेड लाईनच्या एका साईडला आपली टूलचेन जी होती, की ज्याच्यामध्ये प्री प्रोसेसर, कंपायलर, असेंबलर, लिंकर, लोडर हे सगळे होते. त्याच्यातल्या प्रत्येक टूलचा उल्लेख इथं नाहीये, पण जे महत्वाचे आहे ते आपण इथं दिलेले आहेत. लेट स्टार्ट फ्रॉम द हार्ड डिस्क. हार्ड डिस्कवरती आपली demo.c नावाची फाईल आहे. काय आहे? हार्ड डिस्कवरती demo.c नावाची आपली फाईल आहे. या फाईलीच्या आतमध्ये पाहूया, सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय. एक जस्ट मिनिट, आपण थोडंसं झूम करूया. ओके, हार्ड डिस्कवरती demo.c और वी कॅन कॉल इट एज hello.c नावाची फाईल आहे. या फाईलीला आपण मध्ये प्री प्रोसेसिंग आणि या गोष्टी न करता आपण डायरेक्ट पाठवलं कंपायलरकडं. कंपायलरने आपल्याला एक आउटपुट तयार करून दिलं. जसं मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो सुरुवातीला, की कंपायलर मे जनरेट डायरेक्ट बायनरी, म्हणजे मधली स्टेप. बरं, असेंबलर गेलाच का नाही ते काम कंपायलरनेच केलं. तर कंपायलरने आपल्याला एक ओबीजे फाईल तयार करून दिली, दॅट इज .obj विच कंटेन्स अ बायनरी कोड. या ओबीजे फाईलमध्ये आपण 3 पार्ट्स केलेले आहेत. एक टेक्स्ट सेक्शन आहे, एक डेटा सेक्शन आहे आणि एक सिम्बॉल टेबल आहे. ठीक आहे, थोडक्यात फक्त text section is a section which contains the instructions of our program in the binary format. Text section is a section which contains instructions of a program in the binary format. पहिला विषय. दुसरा, data section is a section which contains the memory for global variables which are used in our program. ग्लोबल व्हेरिएबल व्यतिरिक्त पण इथं बऱ्याच गोष्टी असतात, ह्याचे परत वेगवेगळे पार्ट्स पडतात. आत्ता जेवढं नेसेसरी आहे तेवढं आपण बोलूया. थर्ड, सिम्बॉल टेबल. सिम्बॉल टेबल इज अ टेबल विच होल्ड्स द इन्फॉर्मेशन अबाउट द सिम्बॉल्स विच आर युज्ड इन अवर प्रोग्राम. म्हणजे मी व्हेरिएबल वापरला असेल तर तो व्हेरिएबल कुठला आहे, त्याची साईज काय, त्याचा व्हर्च्युअल ॲड्रेस काय, त्याला व्हॅल्यू कुठली दिलेली आहे, त्याला स्कोप कुठला मिळाला आहे, त्याला जर काही अनदर नेम असेल तर त्याची माहिती, ही सगळी माहिती कशामध्ये स्टोअर होते? सिम्बॉल टेबलमध्ये. याचा अर्थ आपल्याकडे आता 3 गोष्टी तयार झालेल्या आहेत .obj फाईलमध्ये. या .obj फाईलला आपण आता पाठवलं लिंकरकडं. लिंकर आपलं ठरलं होतं की 2 गोष्टींना एकत्र करणार आहे, म्हणजे आपली ओबीजे फाईल आणि अदर ओबीजे फाईल यांना कंबाईन करेल आणि आपल्याकडे एक EXE तयार होईल. EXE म्हणजे एक्झिक्युटेबल तयार होईल. आणि एकदा चेक करा, .exe फाईल वरती आता तयार झालेली आहे, ज्या .exe मध्ये टेक्स्ट सेक्शन तोच आहे, डेटा सेक्शन तोच आहे, सिम्बॉल टेबल तेच आहे. बरं, मी जिथं तोच आहे किंवा तेच आहे म्हटलं, याचा अर्थ साईज यांची वाढली बिकॉज ओबीजे फाईल अटॅच झाली, पण मिनिंग सेम आहे. याच्यावरती एक प्रायमरी हेडर ॲड झालं. PH स्टँड फॉर प्रायमरी हेडर. हे प्रायमरी हेडर कशा करता आहे, की जेव्हा आपण एखाद्या एक्झिक्युटेबल फाईलीला जेव्हा आतमध्ये घेतो, रॅमवरती घेतो, तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीमचं म्हणणं आहे की तू आतमध्ये येत असशील एक्झिक्युटेबल फाईल, तर तू मला सांग की तू खरंच माझ्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती रन होऊ शकणारी आहेस. जसं आपण एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा एंटर होतो तेव्हा कोणी पण येऊन कंपनीमध्ये आतमध्ये घुसत नाही. आपल्याकडं आपलं स्वतःचं आय कार्ड असतं. हे आय कार्ड दाखवून आपण कंपनीमध्ये आतमध्ये जातो. याचा अर्थ इट इज यूज टू आयडेंटिफाय वेदर यू आर द जेन्युइन एम्प्लॉई ऑफ दॅट कंपनी ऑर नॉट. सेम थिंग प्रायमरी हेडर नावाच्या हेडरमध्ये गोष्टी बऱ्याच असतात, पण त्याच्यापैकी एक मॅजिक नंबर नावाची फील्ड असते की ज्याच्यावरनं ऑपरेटिंग सिस्टीम ओळखते की ही एक्झिक्युटेबल फाईल आपल्या OS वरती रन होऊ शकणारी आहे का नाहीये. हा पहिला गोष्ट, ही पहिली गोष्ट प्रायमरी हेडरमध्ये असलेली. दुसरी एक गोष्ट असते ती म्हणजे आपली प्रोसेस जेव्हा रॅमवरती येते तेव्हा कुठून रन करायला तिने चालू करावं. जसं आपलं घर आहे, घरामध्ये वेगवेगळी दारं आहेत. बेडरूमला दार आहे, गेस्ट रूमला दार आहे, आपण म्हणूयात पॅरेंट्स रूमला दार आहे, चाइल्ड्स रूमला दार आहे, हॉलला एक दार आहे, टॉयलेटला एक दार आहे आणि आपलं एक मेन डोअर आहे.
घरात येणारा व्यक्ती हा या दारांमधनं येत नाही, तो मेन डोअरवरनं येतो. याचा अर्थ आपल्या घराचं ते एंट्री पॉइंट आहे. सेम वे प्रोसेसच्या बाबतीत पण असंच असतं की तुमच्याकडे जर हजारो इन्स्ट्रक्शन्स असतील तर त्या इन्स्ट्रक्शन पासून आपण कुठून चालू करावं रन करायला. मग त्यांचं म्हणणं असं असतं स्टार्ट फ्रॉम हिअर, म्हणजे ॲड्रेस ऑफ एंट्री पॉइंट फंक्शन. तो ॲड्रेस ऑफ एंट्री पॉइंट फंक्शन सुद्धा कुठं लिहिलेला असतो, आपल्या प्रायमरी हेडरमध्ये लिहिलेला असतो. याच्या व्यतिरिक्त टाइम स्टॅम्प असतो, टाईप ऑफ एक्झिक्युटेबल असतं आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या प्रायमरी हेडरमध्ये ठेवलेल्या असतात. आता सगळ्यांनी आठवा, अजूनही आपली एक्झिक्युटेबल ही गोडाऊनवरती आहे. गोडाऊनवरनं तिला उचलून आणायचे रॅमवरती. हे आणण्याकरता कोण आणणार आहे? लोडर. लोडर आठवा, टूलचेन मधला शेवटचा कंपोनंट. लोडरने EXE उचललं आणि कुठं सोडलं बघा, रॅमवर सोडलं. आणि रॅमवरती सोडण्याच्या आधी ऑलरेडी आपल्याकडं ऑपरेटिंग सिस्टीम ऑलरेडी रन होते. याचा अर्थ मॅनेज करण्याकरता ज्या गोष्टी लागणार आहेत ही करणारी एंटिटी ऑलरेडी रॅमवरती आहे. रॅम म्हणजे आपलं काय? प्रायमरी स्टोरेज. एकही शब्द असा नाही की मी ॲज्युम केला की तुम्हाला माहिती असेल. नो, आपण सगळं डिस्कस केलंय. खाली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम 5 कामं करते. त्याच्यापैकी प्रोसेस मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन, CPU शेड्युलिंग, या 5 कामांपैकी ठराविक कामं आता इथं रन होतील. आणि आता हॅलो EXE न राहता ती काय झाली? आपली प्रोसेस झाली. प्रोसेस, कारण की ती रन होते. मग या प्रोसेसमध्ये 3 महत्त्वाचे सेक्शन्स आहेत, 3 महत्त्वाचे सेगमेंट्स म्हणा, तुम्ही काही म्हणा, अर्थ त्यांचा सेमच आहे. टेक्स्ट की ज्याच्यामध्ये बायनरी इन्स्ट्रक्शन्स आहेत, डेटा की ज्याच्यामध्ये आपले ग्लोबल व्हेरिएबल्स आहेत, आणि स्टॅक की ज्याच्यामध्ये फंक्शन नाहीये. फंक्शन जेव्हा आपण कॉल करतो तेव्हा त्या फंक्शनने काय करावं, त्याने कुठपर्यंत काम केलेलं आहे, त्याला लागणारी मेटा डेटाची इन्फॉर्मेशन ज्या सेक्शनमध्ये स्टोअर केली जाते, दॅट इज अ स्टॅक सेक्शन. हे 3 सेक्शन्स आता सध्या रॅमवरती आहेत. पण बाबांनो, अजूनही विचार करा, अजूनही मायक्रो प्रोसेसरला काहीही कळलेलं नाहीये. आता आपण मागे शिकलेल्या गोष्टींनुसार BIU नाव तुम्हाला इथेही दिसत असेल. BIU काय करणार आहे? आपल्या इन्स्ट्रक्शन्स फेच करणार. कुठून? टेक्स्ट सेगमेंटमधनं किंवा कोड सेगमेंटमधनं, डेटा सेगमेंटमधनं, स्टॅक सेगमेंटमधनं. डोंट गेट्स कन्फ्युज्ड. CS, SS, DS हे जी नावं दिसतात या सेगमेंट नसून सेगमेंट रजिस्टर्स आहेत. या सेगमेंट रजिस्टर्समध्ये आपल्या रॅमवरती असलेल्या टेक्स्टमध्ये स्टार्टिंग इन्स्ट्रक्शन कुठे हे CS मध्ये लिहिलंय. डेटा सेगमेंट मधली स्टार्टिंग इन्स्ट्रक्शन कुठे हे DS मध्ये लिहिलेलं आहे. याचा अर्थ याच्यात कोड नाही आला, याच्यात ऍड्रेसेस आहेत. हे ऍड्रेसेस आपले CS, DS, SS, ES आणि FSGS मध्ये ठेवले. FS आणि GS ला फुल फॉर्म नाही, पण ES पर्यंतच्या गोष्टींचे आपण फुल फॉर्म्स ऑलरेडी बघितले होते. हे ECU मध्ये चाललंय. एक्झिक्युशन कंट्रोल युनिट मध्ये आपण एंटर होतोय. आता सेगमेंट वरती सगळे ऍड्रेस आल्यावरती आपण फेच करायचं असं ठरलं होतं. ऍड्रेस कॅल्क्युलेशन झालं. BIU ने नंबर 5 ची जी स्टेप आहे बघा, नंबर 5 ने सगळ्या इन्स्ट्रक्शन लाईनीत लावून ठेवल्या. त्या 6 बाईटच्या इन्स्ट्रक्शन लाईनीत लावून ठेवल्यावरती आता सगळ्यांनी ते डॉक्टरचं एक्झाम्पल आठवा. तो दारात उभा असलेला एक माणूस होता. तो काय करायचा? एकेकाला सांगायचा, चल तुझा पुढचा नंबर आहे, दारात उभा राहा. तुझा पुढचा नंबर आहे, दारात उभा राहा. याचा अर्थ तो कोण होता? IP म्हणजे इन्स्ट्रक्शन पॉइंटर. इन्स्ट्रक्शन पॉइंटरने इन्स्ट्रक्शन घेतली, इन्स्ट्रक्शन घेऊन पाठवली कोणाकडं? ALU कडं. ALU ने इन्स्ट्रक्शन रन केली. कंट्रोल युनिट ऑलरेडी होता, त्याचं काम हे डिकोड करण्याचं होतं. त्याने डिकोड केलं, सगळ्यांना सिग्नल्स पाठवले. ALU ने इन्स्ट्रक्शन रन केली. फ्लॅग रजिस्टरने काय काय घडलं याच्यानुसार बिट्स ऑन ऑफ केल्या. आणि हे सगळं करण्याकरता ज्या ज्या रजिस्टर्सची मदत घेतली गेली, त्या रजिस्टर्स ऑलरेडी वरती आहेत बघा. RCU मध्ये, रजिस्टर कंट्रोल युनिटमध्ये AHL, BHBL, CHCH, DHDL, SPBP, SIDI या रजिस्टरचा वापर हा व्हॅल्यू स्टोअर करण्याकरता झाला. इन्स्ट्रक्शन कम्प्लिटली रन झाली आणि आडव्या लाईनमधनं नंबर 8 चेक करा. आडव्या लाईनमधनं इन्स्ट्रक्शन आता आउटपुट घेऊन बाहेर चालली आहे, ज्या आडव्या लाईनला IDB असं म्हणतात. IDB स्टँड फॉर इंटरनल डेटा बस. या इंटरनल डेटा बसमधनं आपलं आउटपुट बाहेर यायला लागलंय आणि बाहेर FSB वरनं म्हणजे फ्रंट साईड बसवरनं हे ऑपरेटिंग सिस्टीमकडे गेलं. आणि ऑपरेटिंग सिस्टीमला असं सांगण्यात आलं की बाई, आता आउटपुट डिव्हाइसला जे माझं आउटपुट असेल, मे बी आपला ॲडिशनचा प्रोग्राम असेल तर ॲडिशन ऑफ 2 नंबर इज समथिंग, हे आउटपुट डिव्हाइसवरती दाखवा. ऑपरेटिंग सिस्टीमने डिव्हाइस ड्रायव्हरकडनं हे काम करून घेतलं आणि तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमच्या कामावरनं आपल्या मॉनिटरवरती दिसलं की ॲडिशन ऑफ 2 नंबर इज खाट. आता हा जो पूर्ण फ्लो होता एकदा परत बघूयात बरं. 1 कंपाईल, 2 लिंक, 3 लोड, 4 इन्स्ट्रक्शन्स लोड करा,
5 इन्स्ट्रक्शनची क्यू बनवा, 6 इन्स्ट्रक्शन फेच करा, 7 इन्स्ट्रक्शनला रजिस्टरमध्ये व्हॅल्यू स्टोअर करा, 8 आउटपुट घेऊन या, 9 आउटपुट ओएस कडे द्या आणि ओएस कडे दिसल्यावरती स्क्रीनवरती तुम्हाला आउटपुट दाखवा. ही पूर्ण सायकल फिरते. याच्यामध्ये खूप डेप्थमध्ये जाता येणार आहे आणि आपण जाणार आहोत, पण आजच्या या सेशनमध्ये एवढं घेणं शक्य नाहीये. जास्तही नको व्हायला. आपल्याला जेवढं आत्ता माहिती असणं गरजेचं होतं प्रत्येकाला, तिथपर्यंत येऊन मी आत्ता थांबलेलो आहे. होप सो तुम्हाला या गोष्टी कळल्या असतील, आवडल्या असतील आणि तुम्ही या गोष्टी एन्जॉय केल्या असतील. तर डेफिनेटली याचा अभ्यास करा आणि छान शिका, बिकॉज दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. कुठल्याही गोष्टींच्या ॲडव्हान्सला जाण्यापेक्षा आधी बेसिक्स पक्के करा. कारण की जेवढी झाडाची मुळं जी मुळं असतात ती जेवढी खोलवर रुजलेली असतात तेवढं झाड जास्त वर्ष जगू शकतं. ॲडव्हान्सला म्हणजे तुम्हाला एकदम वर जायचं आहे, आधी मुळं पक्की करा आणि ती जर पक्की झाली तर पुढे जायला कुठेही त्रास होणार नाही. अँड दिस आर द फाउंडेशन्स. दिस इज नॉट अ बेसिक, दिस इज अ फाउंडेशन. हे फाउंडेशन तुमचं पक्कं करण्याकरता मागचे 4 दिवस आपण वेगवेगळे व्हिडिओज घेत होतो की ज्यामधनं तुम्हाला या गोष्टींचा अंदाज आपण देत होतो. सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. इथून पुढच्या ज्या गोष्टी असतील या सगळ्या आपण आपापल्या प्रायव्हेट सेशन्समधनं आपण कव्हर करणार आहोत, सो दॅट आपल्याला या गोष्टी प्रॉपरली समजतील असं आपण गृहीत धरूया. थँक्यू सो मच सगळ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात या बॅचला आणि आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. इथून पुढं असंच आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहूयात. अजून पुढचे काही व्हिडिओज आपल्या चॅनलवर येतील, ते बघा, छान शिका, वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहा, एक्सप्लोअर करत राहा आणि चांगल्या फॉर्मॅटमध्ये सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. इथपर्यंत कळलं असेल तर आपण इथं थांबूयात आणि इथून पुढच्या गोष्टी तुम्हाला बाकीच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल बॅचची की जी आपण कशी घेणार आहोत काय, तर खाली व्हॉट्सअपची आपली लिंक पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ॲडमिनचा नंबर पण आहे, वेबसाईटची लिंक पण आहे, व्हिजिट करा. आपले रिव्ह्यूज वाचा, फेसबुकवरती, गुगलवरती असलेले साईटवरचे फीडबॅक्स आहेत ते वाचा. यूट्यूब चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज बघा. बरेचसे वेगवेगळे वेबिनार्स आहेत, ते वेबिनार्स बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल अँड देन यू कॅन डिसाईड. इथपर्यंत माझ्यासोबत आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा. आपण भेटूयात. तत्पूर्वी प्रत्येकाने काळजी घ्या. या वातावरणातून आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची, वयस्कर लोकांची, लहान लोकांची सगळ्यांची काळजी घ्या आणि छान हेल्दी राहा. टेक्निकली हेल्दी राहा, फिजिकली हेल्दी राहा. सगळ्यांनी छान जगा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.